हॅलो मित्रांनो, आज आपण स्टार्ट करत आहोत आपल्या न्यू सेशनसोबत, ज्याचं नाव आहे वीड मॅनेजमेंट. राईट. आता वीड जो आहे हा ॲग्रोनॉमीच्या पोर्शनमधला सर्वात टफेस्ट पार्ट असा मानला जातो. राईट, फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. कारण की याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचदा जे आहे वीडचे नेम्स जे असतात, एकतर कॉमन नेम्स आहेत, त्यासोबतच सायंटिफिक नेम आहेत, ते पाठ करावे लागतात. त्यासोबतच त्याची फॅमिली जी आहे ती पण तुम्हाला लक्षात ठेवावी लागते, कारण बऱ्याचदा जे आहे फॅमिली पण एखाद्या वीडची एक्झामला क्वेश्चन म्हणून विचारल्या जाते. त्यासोबतच त्याच्यावरती असणारे पर्टिक्युलर बायोलॉजिकल कंट्रोल, बरोबर आहे, बायोलॉजिकल कंट्रोल जे असतील स्पेसिफिक तेवढे ते पण त्याचे नावं लक्षात ठेवावे लागतात. त्यासोबतच एखादं काही केमिकल कंट्रोल असेल, राईट, ते पण आपल्याला त्याबद्दल माहिती पाहिजे. आणि प्लस ॲडिशनल त्याची पर्टिक्युलर स्पेशालिटी काय आहे. एक ओके, प्रत्येक वीडचं काहीतरी स्पेशालिटी असू शकते की त्याचं जे काही प्रोपोगेशन आहे ते ट्यूबरपासून होतं का, सीडपासून होतं का, किंवा एखादा पर्टिक्युलर वीड आहे तो खूप जास्त सीड प्रोडक्शन करतो. तर अशा हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला त्या ठिकाणी कव्हरअप करायच्या आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. त्यासोबतच एखादा वीड असेल, त्याची स्पेशालिटी असेल की तो कदाचित वॉटरमध्ये फ्लोटिंग वीड असू शकतो किंवा वॉटरमध्ये इमर्स्ड वीड असू शकतो. राईट. तर प्रत्येकाची अशी स्पेशालिटी जी असेल, किंवा एखादा जो वीड असेल जसं की ल्युकस ॲस्पेरा आहे, ल्युकस ॲस्पेरा हा जो वीड आहे, तर याचा एक बेनिफिशियल वीड याला म्हटलं जातं, कारण की इट इज यूज्ड फॉर अगेन्स्ट दी स्नेक बाईट. ओके, स्नेक बाईटच्या विरोधात हा जो वीड आहे हा आपल्याला युजफुल ठरताना आपल्याला दिसतो. त्यामुळे त्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर पार्थेनियम एक वीड आहे, पार्थेनियम. ओके, तर पार्थेनियम या वीडलाच आपण आपल्याकडे गावाकडे याला इट इज फेमसली नोन ॲज काँग्रेस गवत. ठीक आहे, याला आपण काँग्रेस म्हणतो. राईट. कारण की हे जे वीड होतं हे काँग्रेसच्या काळामध्ये जे आहे, म्हणजे जेव्हा इंदिरा गांधींनी ज्यावेळेस USA वरनं आपल्या देशामध्ये, आपल्याला माहिती की मोठ्या प्रमाणावरती काय होतं, पहिले फूड सिक्युरिटी नव्हती. त्यावेळेस आपल्याकडे अन्नधान्य जे होतं 1965 to 70च्या काळखंडामध्ये आपल्याकडे खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याकडे वीट वगैरे अवेलेबल होते. त्यावेळेस आपल्याकडे हंगर मोठ्या प्रमाणावरती देशभर त्या ठिकाणी झाली होती, आणि त्यासाठी आपण USA कडनं काय केलं होतं, तर त्या ठिकाणी वीटचं जे आहे ते इम्पोर्ट केलं होतं. बरोबर आहे, वीट इम्पोर्ट केलं होतं. आणि त्या वीटमध्ये काय झालं होतं, तर वीटमध्ये त्यासोबत जे आहे हे जे काँग्रेस जे गवत आहे, ज्याला आपण पार्थिनियम म्हणतो, सायंटिफिकली इट्स पार्थिनियम. ओके, सायंटिफिक नेम आहे पार्थिनियम हिस्टरोफोरस, हिस्टरोफोरस. तर हे जे वीड आहे पार्थिनियम हिस्टरोफोरस, हे USA वरनं आपल्या देशामध्ये वीट इम्पोर्ट करण्यात आला होता. त्याच्यामध्ये याच्या ज्या बिया आहेत त्या लहान लहान ज्या बिया होत्या, राईट, तर त्या सगळ्या सीड जे आहेत त्या याच्यासोबत मिक्स होऊन आल्या होत्या. ठीक आहे, सीड जे होते या वीडच्या या मिक्सिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आल्या, आणि ते जे वीट होतं ते आपण काय केलं, पूर्ण देशभर जे आहे आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये काय झालं, स्प्रेड झालं. राईट, टू फीड द पीपल. बरोबर आहे, टू फीड द पीपल ऑफ आर नेशन. आणि ज्यावेळेस लोकांनी त्या ठिकाणी जे धान्य मिळालं, तर त्या धान्याला काय केलं, नॅचरली आपण एखादं नवीन धान्य मिळालं तर आपण डायरेक्ट त्याचं काय पीठ करत नाही. बरोबर आहे, आपण त्याचं बाया काय करतात, तर त्याला पहिले फटकून घेतात. बरोबर आहे, त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतील, दगड असतील, तर ते त्या ठिकाणी बारीक बारीक खडे वगैरे ते काढून टाकतात. बरोबर आहे, तर त्यामध्ये काय झालं, काहीशे जे वीट सीड्स आहेत ते हळूहळू प्रत्येक देशभरामध्ये असं ज्यावेळेस लोकांनी ते वीट जे आहे ते त्याला व्यवस्थित सेपरेट केलं, त्यावेळेस त्याच्यामधनं काही सीड्स नॅचरली फील्डवर पडले, आणि ते जे फील्डवर पडलेले सीड्स होते त्याच्यापासून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काय झालं, पार्थिनियम जे वीड होतं ते उगलं. आणि त्या पार्थिनियम ते हळूहळू इतकं एक्सपांड झालं की आज बघितलं तर देशभर देशभर तुम्ही कुठेही जा, तुम्हाला पार्थिनियम वीड जे आहे हे स्पेशली तुम्हाला दिसून येईल. कारण की हे वीड खूप जास्त काय नॉक्शियस आहे, खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी स्प्रेड होणारं असं हे वीड आहे, दॅट इज पार्थिनियम हिस्टोरोफोरस. आणि हे वीड त्या ठिकाणी ह्या इन्सिडन्समुळे त्या ठिकाणी स्प्रेड झालं, आणि त्यावेळेस काँग्रेसची गव्हर्नमेंट होती, त्यामुळे या वीडचं नाव जे आहे तर कॉमन भाषेमध्ये याला काँग्रेस काँग्रेस असं म्हणायला लागले. राईट. तर याच्यामध्ये बेसिकली बघायला गेलं तर पार्टीची तशी काही आपण म्हणू शकतो की चूक नाही आहे, कारण की त्यावेळेस देशाची परिस्थितीच अशी होती की एक मोठ्या प्रमाणावरती हंगर होता. राईट. गव्हर्नमेंटला माहिती जरी असतं की अशा याच्यामध्ये वीडचे जे काही सीड्स आहेत ते मिक्स होऊन येत आहेत, तरीसुद्धा त्यावेळेसची देशाची परिस्थिती अशी होती की गव्हाची आपल्याला सगळ्यात जास्त गरज होती, वीटची आपल्याला, ग्रेनची आपल्याला सगळ्यात जास्त गरज होती. राईट. त्यामुळे त्या क्षणाला आपण ते वीट इम्पोर्ट केले आपल्या देशाच्या लोकांचं पोट भरण्यासाठी, आणि त्यामधनं झालेला एक प्रकारे आपण साईड इफेक्ट म्हणू शकतो की त्यावेळेस USA ने आता असं याच्यामध्ये म्हणलं जातं की एक कॉन्स्पिरसी पण असू शकते
की हे जे पार्थेनियम हिस्टोरोफोरसचं जे सीड आहे हे USA ने मुद्दामून मिक्स करून त्या ठिकाणी पाठवण्यात आलं, असं पण बरेचसे त्या ठिकाणी सोर्सेस सांगतात. कारण की हे जे वीड होतं तर हे काय नॉर्मल वीडसारखं नाही आहे, हे ऑलरेडी खूप जास्त सिलेक्टिव्ह आहे. याचे कॅरेक्टरिस्टिक्स माहिती होते त्यावेळेस USA गव्हर्नमेंटला असेल किंवा तिकडच्या एरियाजमध्ये हे वीड जे आहे मोठ्या प्रमाणावरती होतं आणि त्यांना माहिती होतं की इंडियन जी लँड आहे, ओके, व्हॉट एव्हर आपलं इंडियन सबकॉन्टिनेंट आहे, इकडच्या भागामध्ये ॲग्रिकल्चर जी आहे ही भविष्यामध्ये खूप जास्त डॉमिनंट असणार आहे, राईट. आपलं इंडिया जे आहे इट इज नोन फॉर ॲग्रिकल्चर, राईट. आणि त्यामुळे ॲग्रिकल्चरवरती कसा इम्पॅक्ट टाकता येईल तर अशा हिशोबाने असं म्हणलं जातं दिस वॉज ऑल्सो कॉन्स्पिरसी, की हे सीड्स त्या ठिकाणी मिक्स करून पाठवण्यात आले, ज्याच्यामुळे की आपलं क्रॉप प्रोडक्शन आजच्या घडीला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हॅम्पर होताना आपल्याला दिसून येतं, राईट. तर अशी जे काही वेगवेगळे आपण स्टोरीज आहेत प्रत्येक वीड बाबतीत आपण जे बघणार आहोत आणि व्हेरी बघायला गेलं तर इंटरेस्टिंग हा टॉपिक आहे, ठीक आहे. तुम्हाला काहीसा थोडा हार्ड वाटू शकतो कारण की तुम्हाला जर याचे वीडचे नेम्स पाठ करायचे आहे, सायंटिफिक नेम लक्षात ठेवायचे आहेत, राईट, फॅमिली लक्षात ठेवायचे. बट लक्षात ठेवा की हे सगळं करत असताना याच्यामधले जे इंटरेस्टिंग फॅक्ट्स असतात, राईट, ॲज अ क्युरिओसिटी म्हणून पण त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. जे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला गरजेचं आहे, जे की वेळोवेळी रिपीटेडली त्या ठिकाणी एक्झामला क्वेश्चन्स येतात, विचारले जातात, ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे आणि ते तुम्ही लक्षात ठेवायचेच आहे, ठीक आहे, ते नोटच करायचे आहेत. सो स्टार्टिंग विथ आर फर्स्ट स्लाइड की व्हॉट इज वीड. ओके, तर वीड काय असतो बेसिकली, तर इट इज अ प्लांट, ठीक आहे. वीड म्हणजे काय, बेसिकली कुठले एक प्लांटच आहे, ठीक आहे, एक प्लांटच असतं. पण या प्लांटचे एक काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स याचे काय की इट इज ग्रोईंग ॲट अ प्लेस, ओके, एका अशा जागेवरती ग्रो करते आणि एका अशा वेळेला, ओके, ॲट अ प्लेस अँड ॲट अ टाईम वेअर इट इज नॉट डिझायर्ड, ठीक आहे, जिथं आपली इच्छा नाही आहे की ते तिथं उगलं पाहिजे पण तिथं ते उगून येतं तर त्याला आपण वीड म्हणतो. म्हणजे की सपोज जर काही फील्ड आहे, आपलं फार्म आहे, ठीक आहे, म्हणजे आपली इच्छा काय बाबा की तुला जगायचं ना बाबा वीडला, तू जग, पण कुठे जगला पाहिजे, तू आमच्या शेताच्या बाहेर असला पाहिजेस, ठीक आहे. कारण काय आपल्याला प्रोडक्शन कशाचं घ्यायचं आहे, आपल्याला प्रोडक्शन घ्यायचं आहे व्हीट क्रॉपचं, ठीक आहे, किंवा आपल्याला घ्यायचं टोमॅटो क्रॉपचं किंवा असे वेगवेगळे जे काही क्रॉप्स आहेत त्याचं आपल्याला प्रोडक्शन घ्यायचं असतं, बरोबर आहे. आणि याचं प्रोडक्शन घेत असताना याच्यासोबत जर का कॉम्पीट करण्यासाठी आपल्या क्रॉप जे प्लांट्स आहेत याच्यासोबत जर का कॉम्पीट करण्यासाठी जर का एखादं दुसरं प्लांट येत असेल ते आपल्याला काय डिझायर्ड नाही आहे, ओके. तर आता एक्झाम्पल घ्या, असं काही नाही आहे की हे जे वीड आहे तर हे पर्टिक्युलरली सपोज एखादं जे काही आपण म्हणतो की बुवा हराळ उगून येते, राईट, किंवा एखादा त्या ठिकाणी लवाळा उगून येतो आपल्या शेतामध्ये, किंवा अजून वेगवेगळे धतुरा आहे, तर वेगवेगळे वीड्स आहेत आपल्याकडे, बरोबर आहे. पण प्रत्येक वेळेस त्यालाच वीड म्हणतात असंही नाही, बरं का. एक गोष्ट समजून घ्या, जर का एक आपलं हे फार्म आहे, आता याच्यावरती माझं डिझायर आहे की मला इथे काय वीट लावायचं, ठीक आहे, मी काय केलं वीटची सोईंग केली, ठीक आहे, वीट क्रॉप उगून आला. पण त्याच्यामध्ये ना मस्टर्डचे पण काय झाले 5-6 जागेवरती प्लांट्स आहेत ते उगून आले. कशाचे उगून आले, मस्टर्डचे. मस्टर्ड म्हणजे काय, मोहरी, बरोबर आहे. तर हे जे मस्टर्डचे प्लांट उगून आले तर ते काय आहे मला सांगा, ते मी काय मस्टर्डचं सीड लावलं होतं का, नाही, त्याचं कुठेतरी सीड पडलेलं असणार आहे शेतामध्ये, तेच नॅचरली उगून आलं आणि दॅट इज नॉट डिझायर्ड, बरोबर आहे. शेतकऱ्याला ते नॉट डिझायर्ड आहे. शेतकऱ्याला अपेक्षित होतं का की तिथे मस्टर्डचं प्लांट उगून यावं असं रँडमली, नाही. सो इट वॉज नॉट डिझायर्ड. आणि अशा केसेसमध्ये मस्टर्ड इज ऑल्सो अ वीड, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. अशा केसेसमध्ये मस्टर्ड पण काय झालं, वीड झालं. आता बघायला गेलं मस्टर्ड तर हा आपला क्रॉप आहे, आपण स्पेशली जर का मस्टर्डचं क्रॉप म्हणून जर का लावलं एखाद्या फार्मवरती, बरोबर आहे. मस्टर्ड पण कधी येतं, थंडीच्याच दिवसात येतं, रब्बी सीझनमध्ये जेव्हा वीट येतो त्यावेळेला आपण जर का मस्टर्डचं एक स्पेशल जर का आपण त्या ठिकाणी फार्म रेस केलं तर त्यावेळेस मस्टर्ड इज अ क्रॉप, बरोबर आहे, त्यावेळेस ते क्रॉप आहे. पण वीटचे क्रॉपमध्ये जर का मस्टर्ड उगून आलं अनवॉन्टेड वेमध्ये तर त्याला आपण वीडच म्हणणार, ओके. कारण की डेफिनेशन बघा काय आहे, कुठलंही असं प्लांट, एनी ऑफ द प्लांट ग्रोईंग ॲट अ प्लेस अँड ॲट अ टाईम वेअर इट इज नॉट डिझायर्ड, एका अशा जागेवर आणि अशा वेळेला जिथं की एखाद्या वीडची अपेक्षा नाहीच आहे आपल्याला की हे उगून आलं पाहिजे, तर तशा वेळेला आपण वीड म्हणणार, अशा प्लांटला आपण काय म्हणणार, वीड म्हणणार, ओके. तर हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला की त्या ठिकाणी फक्त जे की आपले नॅचरली जे आपल्याकडे रानटी जे की प्लांट्स दिसतात तर तेच फक्त वीड नाही आहेत, तर एखादा असा क्रॉप जो की आपल्या इट इज नॉट डिझायर्ड ॲट दॅट प्लेस त्याला पण आपण वीडच असं म्हणतो, ठीक आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की आता सपोज हे आपलं फार्म आहे, याच्यामध्ये आपण काय केलं, इंटरक्रॉपिंग केलं. काय केलं, इंटरक्रॉपिंग केलं,
ठीक आहे. सपोज एक रांग जी आहे ती आपण वीटची लावली, दिस इज वीटची एक रो लावली, आणि दुसरी एक रो आपण लावली सपोज मस्टर्डची लावली. ठीक आहे. पुन्हा एक वीटची रो लावली, जस्ट एक एक्झाम्पल देतो हां. ठीक आहे. पुन्हा एक मस्टर्डची रो लावली. आता ही आपण काय केली, ही शेतकऱ्याने स्वतःहून लावलेली रोज आहेत, बरोबर आहे की. एक रो वीटची, मग एक मस्टर्डची, एक वीटची, एक मस्टर्डची. अशा केसेसमध्ये वीट आणि मस्टर्ड दोन्ही काय झाले, दे बोथ आर क्रॉप्स, बरोबर आहे. कारण की शेतकऱ्याचं डिझायर होतं, शेतकऱ्यांनी स्वतःहून सीड्स त्या ठिकाणी वीट आणि मस्टर्डच्या लावल्यात. सो अशा केसेसमध्ये वीट आणि मस्टर्ड दोन्ही क्रॉप झाले. याच्यामध्ये आपण असं नाही म्हणू शकत की एखादं या दोघांमधलं एक क्रॉप वीड आहे. ठीक आहे. कारण की आपण इथं हे मोस्ट इम्पॉर्टंट शेवटचे हे जे 2 वर्ड्स आहेत ना, नॉट डिझायर्ड, हे लक्षात घ्या की हे खूप महत्त्वाचं आहे. जी गोष्टीची आपल्याला इच्छा नाही, फार्मरची इच्छा नाही, असं जर प्लांट उगलं त्याच्या फार्मवरती, तर त्याला आपण वीड असं म्हणतो. ओके. तर वीडच्या डेफिनेशनमध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तो आहे फार्मरचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे. काय आहे, फार्मरचा पर्स्पेक्टिव्ह टू अ पर्टिक्युलर प्लांट काय आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. फार्मरला जर का एखादी गोष्ट नकोशी वाटत असेल त्या ठिकाणी शेतावरती, तर त्याला आपण वीड म्हणणार. जर का इट इज डिझायरेबल असेल तर मग त्याला आपण प्लांट म्हणणार. ओके. जसं की असंच एक एक्झाम्पल मी तुम्हाला एक सिम्पल टर्म्समध्ये देतो की आपल्याला साऊंड, ठीक आहे, साऊंड आपल्याला माहिती आहे, साऊंड पोल्युशन होतं, किंवा आपण त्यालाच काय म्हणतो, सॉरी, साऊंड जो असतो ना, साऊंड म्हणजे काय, आवाज झाला. आता आवाजाचे पण काय प्रकार असतात. ठीक आहे. आवाजाचे पण प्रकार असतात. एके साईडला तुम्ही एखादं गाणं ज्यावेळेस ऐकतात, म्युझिक, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्युझिक म्हणतो, बरोबर आहे. एखाद्या मूवीचं आपण गाणं ऐकतो, राईट, त्याच्यानंतर त्याला आपण म्युझिक म्हणतो. पण तेच म्युझिक ज्यावेळेस खूप जास्त कंटिन्युअसली जर वाजत राहिलं, ठीक आहे, सपोज तुमच्या घराच्याच बाजूला कोणतरी डीजे लावला आणि ते पहिल्यांदा ते म्युझिक वाजलं, तुम्ही पण एन्जॉय केलं, राईट, दुसऱ्यांदा ऐकलं, तुम्ही एन्जॉय केलं, पण कंटिन्यू जर का ते बाबा 24 घंटे जर का ते वाजतच राहिलं, तर काय होतं, ते तुम्हाला इरिटेशन कॉज करतं, बरोबर आहे. ते काय करतं, आपल्याला इरिटेशन कॉज करतं, आपले जे काही नॉर्मल लाईफस्टाईल आहे ती हॅम्पर करतं, आणि ते इरिटेशन होणाऱ्या आवाजाला आपण काय म्हणतो, तो साऊंड जो आहे, तो जो साऊंड आहे, तो जो म्युझिक आहे, त्याला आपण नंतर काय म्हणायला लागतो, वी कॉल इट ॲज नॉईज. काय किरकिरी झाली बाबा ही, किती आवाज येतोय, बरोबर आहे, डोकं दुखायला लागलं, असं म्हणतो आपण, राईट. तर त्याला आपण म्हणतो नॉईज, राईट. आणि हा नॉईज काय झाला, यालाच आपण म्हणतो अगेन नॉईज पोल्युशन. म्हणजे कुठलीही गोष्ट एक्सीड ज्यावेळेस होती, किंवा एखादी गोष्ट ज्यावेळेस तुमच्या डिझायरेबल लेवलच्या जेव्हा पल्ल्याड जाते, ठीक आहे, त्यावेळेस त्याला आपण पोल्युशनमध्ये कन्सिडर करतो, राईट. तसंच वीडची पण गोष्ट आहे. एखादं प्लांट जर का त्यावेळेस, आता इथे पण बघा, साऊंडमध्ये काय झालं, म्युझिक काय होती, म्युझिक डिझायर्ड होती, बरोबर आहे. पहिल्यांदा मला ऐकायला ते म्युझिक काय वाटलं, डिझायरेबल वाटलं, माझ्या गरजेप्रमाणे मला ते वाटलं, राईट. पण तोच आवाज जो आहे तो जेव्हा नॉईजमध्ये कन्वर्ट व्हायला लागला, राईट, तेव्हा ते आपल्याला इरिटेट व्हायला लागलं, तेव्हा ते पोल्युशनसारखं वाटायला लागलं. ओके. तर हा जो डिफरन्स आहे ना, हा फक्त कशावरती आहे, इट इज अपॉन द डिझायरेबिलिटी. ठीक आहे. एखादी गोष्ट वीड आहे की एखादी गोष्ट प्लांट आहे, एखादी गोष्ट क्रॉप आहे, हे आपण आपल्या डिझायरेबलवरती, आपल्या नेसेसिटीवरती ठरवतो. याच्यामध्ये एक गोष्ट अजून एक बघा की जे वीड आहे, काही टर्म्स आहेत या लक्षात घ्या. वीड आहे, प्लांट आहे, त्यानंतर वीड, प्लांट आणि क्रॉप. ठीक आहे. प्लांट, क्रॉप आणि वीड. आता या 3 टर्म्समध्ये काय फरक आहे बघा, बघायला गेले ना तर तिघं काय शेवटी प्लांटच आहेत ना, बरोबर आहे. पण या तिघांमध्ये डिफरन्स आहे. एक गोष्ट समजून घ्या, कुठं टर्म प्लांट वापरायची, कुठं टर्म क्रॉप वापरायची आणि कुठे वीड वापरायची, हे आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे. इच्छा झाली म्हणून एखादा शब्द बोलायचा नसतो. ठीक आहे. बघा, जो प्लांट असतो ना, तो एक बायोलॉजिकल एंटिटी आहे. काय आहे, इट इज अ बायोलॉजिकल एंटिटी. म्हणजे काय की नॅचरली आपण ज्यावेळेस इन टर्म्स ऑफ फक्त कुठलेही आपल्याला त्यामधनं इकॉनॉमिक प्रॉफिट नको आहे वगैरे, ठीक आहे, त्यावेळेस आपण एखाद्या त्या ठिकाणी रोप उगवून आलेलं आहे, राईट, एखादा ट्री आहे, त्याला आपण शेवटी प्लांटच म्हणतो. ठीक आहे. दॅट इज अ प्लांट. जनरल टर्म जी आहे, एक बायोलॉजिकल एंटिटी म्हणून त्याला प्लांट म्हणतात. ओके. दिस इज अ जनरल टर्म. ओके. त्यानंतर क्रॉप. क्रॉप काय आहे की एखादा असं प्लांट, एनी प्लांट ज्याच्याबद्दल त्या ठिकाणी फार्मरला काय आहे, इकॉनॉमिक
इम्पॉर्टन्स आहे, ठीक आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे एखादं प्लांट की जे फार्मर रेज करतो आहे फॉर द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, राईट. जसं की शेतकरी शेतामध्ये एखादा क्रॉप का लावतो, हाऊस म्हणून लावतो का, की शेत मस्त हिरवगार दिसलं पाहिजे असं म्हणून लावतो का, नाही. तो का लावतो, कारण की त्याला त्याच्यातनं पैसे कमवायचे आहेत, त्याला त्याच्यातनं त्याच्या घराचा प्रपंच चालवायचा, राईट. मग तो ग्रेप्स लावू शकतो, तो ऑरेंजेस लावू शकतो, तो व्हीट लावू शकतो, तो बाजरा, मेज, वेगवेगळे मल्टिपल क्रॉप्स त्या ठिकाणी ग्रो करू शकतो, राईट. तर अशा वेळेस आपण त्याला म्हणतो क्रॉप, की एनी प्लांट ग्रोन फॉर इट्स इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, त्याला आपण म्हणतो क्रॉप. तुम्ही याच्या डेफिनेशन जरी बघितल्या ना, टर्मिनॉलॉजीची स्पेशल स्टँडर्ड बुक्स येतात, ओके, ॲग्रोनॉमीच्या, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तुम्हाला हे कळेल की ह्या टर्म्समध्ये हे जे वर्ड्स आहेत याच्यामध्ये हा डिफरन्स आहे, की क्रॉप म्हणजे काय, की एखादा प्लांट ज्याचं की इकॉनॉमिक इम्पॉर्टन्ससाठी आपण ग्रो करतो त्याला क्रॉप म्हणतात. एखादा त्या ठिकाणी जनरल प्लांट आपण जर त्या ठिकाणी बोलत असू त्याला आपण प्लांटच म्हणणार, ओके. देन थर्ड वर्ड जो आहे आपला दॅट इज द वीड. वीड काय आहे, एनी प्लांट विच इज ग्रोन आउट ऑफ प्लेस त्या ठिकाणी ग्रो झाला आहे आणि आउट ऑफ टाईम, ठीक आहे, आणि विच इज नॉट डिझायर्ड, ठीक आहे, त्या ठिकाणी तो डिझायर्ड नाही आहे बाय द फार्मर, ओके. अशा प्लांटला आपण वीड असं म्हणतो, ठीक आहे. क्लिअर झालं. तर बघा इथे वीडच्या अजून वेगवेगळ्या डेफिनेशन दिले आहेत की अ प्लांट आउट ऑफ प्लेस म्हणजे काय, जिथं गरजेचं नाही अशा जागेवरती ते उगलंय तर त्याला आपण वीड म्हणणार, ठीक आहे. याची डेफिनेशन एक्झामला येऊ शकते की डॅश इज अ प्लांट दॅट इज ग्रोन आउट ऑफ प्लेस, असं एक्झामला जर आलं तर त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित टिक करता आलं पाहिजे की आउट ऑफ प्लेस कोणतं प्लांट असतं गड्या, त्याला वीड म्हणतात, ओके. त्यानंतर इट इज अ प्लांट इंटरफिअरिंग विथ द इंटेंडेड यूज ऑफ द लँड. इट इज अ प्लांट विथ निगेटिव्ह व्हॅल्यू यूज, बरोबर आहे, ज्याची त्या ठिकाणी व्हॅल्यू नाही आहे, जे काय करतं निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय, की जे नुकसान करतं, ठीक आहे, विच कॉज डिस्ट्रक्शन, ठीक आहे, डिस्ट्रक्शन किंवा यालाच आपण ऑब्स्ट्रक्शन म्हणू शकतो. आपल्या नॉर्मल क्रॉपच्या ग्रोथमध्ये जर एखादं प्लांट येऊन ऑब्स्ट्रक्शन कॉज करत असेल तर ते आपल्यासाठी काय झालं, दुश्मन झालं एका शेतकऱ्यासाठी, तर त्याला आपण वीड म्हणणार कारण त्याची निगेटिव्ह व्हॅल्यू झाली. सो इट इज अ अनइन्व्हायटेड गेस्ट. बघा काय आहे, इट इज अ अनइन्व्हायटेड गेस्ट म्हणजे कुठल्याही प्रकारे आपण फार्मरने त्याला सीड वगैरे टाकले का फार्मवरती, नाही, त्याच्या सीड नॅचरली पहिलेच शेतात पडलेल्या होत्या, त्याच स्वतःहून उगल्या. सो दॅट इज अ अनइन्व्हायटेड गेस्ट, बिन बुलाया मेहमान, बरोबर आहे. इट इज डिफाईन्ड ॲज ऑबनॉक्शियस म्हणजेच काय, अनप्लिझंट प्लांट जे आहे त्याला आपण वीड असं म्हणतो. द टर्म वीड जी ही टर्म आहे इट वॉज फर्स्ट यूज बाय जेथ्रो टूल, ठीक आहे. हे एक्झामसाठी तुम्हाला क्वेश्चन, ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की द टर्म वीड वॉज गिवन बाय किंवा द टर्म वीड वॉज फर्स्ट युज्ड बाय जेथ्रो टूल, ओके. आणि कोणत्या बुकमध्ये त्यांनी वापरली टर्म, सगळ्यात पहिले हॉर्स होईंग हजबंड्री जी आहे, ओके, हॉर्स होईंग हजबंड्री जी त्यांची बुक आहे या बुकमध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही टर्म त्या ठिकाणी यूज केली. त्याच्यामुळे त्यांना म्हणतात फादर ऑफ द वीड सायन्स, ओके. काय म्हणतात, ही इज कॉल्ड एज द फादर ऑफ वीड सायन्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. टर्म वीड वॉज गिवन बाय जेथ्रो टूल आणि फादर ऑफ वीड सायन्स इज जेथ्रो टूल. हे दोन्ही एक्झामला त्या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जातं, वेळोवेळी यूजमध्ये येणारे हे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. आणि कोणत्या बुकमध्ये त्या थोडंसं अजून कॉम्प्लेक्सिटीमध्ये विचारायचं असेल तर ही टर्म कोणत्या बुकमध्ये त्यांनी सगळ्यात पहिले टर्म केली हे पण विचारू शकतं. तर ती बुक आहे हॉर्स होईंग हजबंड्री, ठीक आहे. हे नोट करून घ्या, ही पूर्ण सेंटेन्सेस त्या ठिकाणी नोट करून घ्या, याच्यामधनं 2-3 प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, ठीक आहे. देन what is weediness? Weediness is defined as a situation where there is abundance of weeds present in the field. Weeding काय आहे, weeding एक असं फार्म ऑपरेशन आहे की that is practiced on the field to control weeds either by mechanical or physical methods to provide best opportunity for the crop. बरोबर आहे. weeding म्हणजे काय, की आपण आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी जातो आणि ज्यावेळेस क्रॉप उगलेलं असतं, क्रॉपच्या मध्ये काही वेगळे वीडचे प्लांट जर का उगलेले असले, राईट, सपोज आपलं जर का त्या ठिकाणी मेजचं त्या ठिकाणी आपलं काय आहे फार्म आहे, आपण शेतामध्ये जातो आणि त्यावेळेस काय बघतो की मेज प्लांटसोबत गड्यात दुसरे पण छोटे छोटे वेगळे प्लांट्स उगलेले आहेत. तर ते कोणते असू शकतात, तर ती हराळ असू शकते, राईट, जे आपण गणपती बाप्पाला त्या ठिकाणी वाहतो, राईट, काय म्हणतो त्याला आपण, दुर्वा, बरोबर आहे. दुर्वा म्हणून जे आपण हराळ जे त्या ठिकाणी गणपती बाप्पाला वाहतो, तर ते काय झालं, ते पण एक प्रकारचं वीड झालं, राईट. त्याच्यानंतर लवाळा एक असतो, राईट. त्याच्यानंतर अजून धतुरा आहे, राईट. त्यानंतर अजून
आपल्याकडे मल्टिपल त्या ठिकाणी वीड्स आहे, पार्थेनियम आहे. तर हे सगळे जर आपल्याला उगलेले दिसले, आपण काय करतो, जातो आणि हे जे की अनडिझायर्ड प्लांट्स आहे, बरोबर आहे, हराळ, लवाळा झाला, हे आपले अनडिझायर्ड प्लांट्स, हे नको आहेत आपल्याला, आपण यांना काय करतो, रिमूव्ह करतो, राईट. एक तर उपटून काढतो किंवा खुरपीने काढतो, राईट. आणि त्या ठिकाणी फक्त मेज प्लांटचं काय जे आहे सोल क्रॉपिंग तिथे आपण मेंटेन करतो. तर या प्रोसेसला आपण म्हणतो विडिंग. तणाला काढणं बेसिकली, ओके, तण काढणीला विडिंग आपण म्हणतो. सो द 3 P's ऑफ वीड, ठीक आहे, काय आहे, प्लांट, प्लेस आणि परसेप्शन, हे लक्षात घ्या. 3 P's ऑफ वीड म्हणतात त्याला. की वीड कसं ओळखायचं, तर बेसिकली ते काय आहे, वीड एक बेसिकली प्लांटच असतं, पण ते आउट ऑफ प्लेस आहे की इन प्लेस आहे. आता मला सांगा, एखादं जर का प्लांट आहे, ठीक आहे, समजा गवत आहे, आता गवत जर का त्या ठिकाणी आपल्या फार्मवर उगलं तर त्याला आपण वीड म्हणणार, ठीक आहे. आणि आपल्या जर का फार्मवरती उगलं तर, बरोबर आहे. आणि तेच वीड जर का सपोज फॉरेस्ट एरियामध्ये उगलं तर आपण त्याला काय म्हणणार, की काही नाही बाबा, इट इज नॉट अ वीड, इट इज अ प्लांट. ठीक आहे बाबा, ग्रो होऊ द्या त्याला, जंगलामध्ये ग्रो झालं तरी काही अडचण नाही, उलट जंगलामध्ये ग्रो झालंच पाहिजे. कारण की काय आहे, जे की सॉईल जे आहे तर ती वॉश ऑफ नको होऊन जायला पाऊस पडल्यावरती, बरोबर आहे. त्याच्यामुळे जे की सॉईल आहे, सॉईल आणि वॉटर होल्ड करण्यासाठी त्या ठिकाणी फॉरेस्टमध्ये ते असलं पाहिजे, ठीक आहे. सो प्लेस महत्त्वाची आहे, कुठल्या प्लेसला त्या ठिकाणी ते प्लांट उगतंय त्यावर ते ठरेल ते वीड आहे की प्लांट आहे. त्यानंतर द परसेप्शन. परसेप्शन म्हणजे काय, की त्या ठिकाणी दृष्टिकोन, म्हणजे फार्मरच्या दृष्टिकोनातनं हे काय आहे, ठीक आहे. फार्मरसाठी हे महत्त्वाचं प्लांट आहे का, जर महत्त्वाचं असेल तर काय होईल, त्याला फार्मर त्या ठिकाणी प्लांट म्हणणार, त्याला क्रॉप म्हणणार. जर फार्मरसाठी ते महत्त्वाचं नाही, राईट, जर का ते त्या ठिकाणी फार्मरच्या क्रॉपचं न्यूट्रिशन अपटेक करून घेत असेल तर त्याला काय म्हणणार, त्याला आपण वीड असं म्हणणार, ठीक आहे. ऑल वीड्स आर अनवॉन्टेड प्लांट्स. काय आहे, ऑल वीड्स आर अनवॉन्टेड प्लांट्स, बट ऑल अनवॉन्टेड प्लांट्स आर नॉट वीड्स इन सम सिच्युएशन. हे लक्षात घ्या, हे स्टेटमेंट त्या ठिकाणी नोट करून घ्या, ठीक आहे. आणि हे स्टेटमेंट पण एक्झामला, JRF सारख्या एक्झामला त्या ठिकाणी असं ट्रिकी क्वेश्चन म्हणून येऊ शकतं, की ऑल वीड्स आर अनवॉन्टेड प्लांट्स, बरोबर आहे. म्हणजे जेवढे काही सगळे वीड्स आहेत तर ते काय असतात, अनवॉन्टेड प्लांट्स आहे, हे तर आपल्याला क्लिअर झालं, बरोबर आहे. की जे प्लांट आपल्याला नको आहेत त्याला आपण वीड्स म्हणतो. पण सगळेच अनवॉन्टेड जे प्लांट्स असतील, ओके, सगळेच अनवॉन्टेड जे प्लांट्स असतील दे आर नॉट वीड्स, बरोबर आहे, इन सम सिच्युएशन. जसं की बघा, as long as a plant is growing at a place and time without interfering man's activities, or all unwanted plants may not be weeds. ठीक आहे. जसं की फॉरेस्टमध्ये जर का एखादा प्लांट उगलं, ठीक आहे, ते अनवॉन्टेड आहे, त्याची गरज आपल्याला नाही आहे, ठीक आहे, परंतु ते वीड आहे का, त्याला आपण जाऊन उपटतो का, जंगलामध्ये जाऊन झाडं उपटतो का आपण वीडचे, नाही उपटत, बरोबर आहे. कारण ते अनवॉन्टेड जरी असलं तरी सुद्धा ते वीड नाही आहे आपल्यासाठी. वीड आपल्या फार्ममध्ये असेल तरच आपण त्याला वीड त्या ठिकाणी कन्सिडर करतो, राईट. त्यानंतर नॅशनल रिसर्च सेंटर फॉर वीड सायन्स, नॅशनल रिसर्च सेंटर जे आहे फॉर वीड सायन्स केम इन टू एक्झिस्टन्स ऑन 22 एप्रिल 1989. हे नोट करून घ्या की नॅशनल सेंटर जे आहे फॉर वीड सायन्स हे कोणत्या वर्षी आलं, इन 1989. अँड अगेन इट वॉज अपग्रेडेड बाय द काउन्सिल ॲज डायरेक्टरेट ऑफ वीड सायन्स रिसर्च, ओके, DWSR 2009ला त्याचं नाव ठेवण्यात आलं. त्यानंतर ऑन 27 नोव्हेंबर 2014मध्ये डायरेक्टरेट ऑफ वीड सायन्स अँड रिसर्च वॉज रिनेम्ड ॲज डायरेक्टरेट ऑफ वीड रिसर्च. आता त्यानंतर हे डायरेक्टरेट ऑफ वीड रिसर्च याचं नाव झालं, ठीक आहे. आता हे स्टार्टिंगचं त्या ठिकाणी नाही नोट केलं तरी चालेल. आता सध्या त्याला काय म्हणतात, सध्या त्याला आपण फक्त म्हणतो DWR, डायरेक्टरेट ऑफ द वीड रिसर्च. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आउट ऑफ द टोटल ॲन्युअल लॉस, ठीक आहे, शेतीमध्ये जर आपण बघितलं वीड सायन्स का बरं आपण अभ्यास करतोय, कारण की आउट ऑफ द टोटल ॲन्युअल लॉस जो की शेतीमध्ये होतो, ठीक आहे, कशामुळे लॉसेस होतात, एक तर पेस्टमुळे होतात, बरोबर आहे, पेस्ट जे की कीटक असतात त्याच्यामुळे होतात, त्यानंतर डिझिजेसमुळे होतात, ठीक आहे, आणि वीड्समुळे होतात, ठीक आहे, वीड्समुळे लॉस होतो. तर या सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं तर वीड्समुळे जो लॉस होतो ना, तर तो जवळपास आहे 45%. किती आहे बघा, 45% लॉस जो आहे हा वीड्समुळे होतो. इन्सेक्टमुळे किती होतो, 30% लॉस होतो, आणि डिझिजेसमुळे 20% लॉस आपल्याला होताना दिसतो, आणि अदर पेस्ट जे असतात त्याने 5% आपण म्हणू शकतो, ठीक आहे. तर सगळ्यात जास्त बघा, सगळ्यात जास्त जो की क्रॉप लॉस आहे, हायेस्ट क्रॉप लॉस जो होतो दॅट इज ड्यू टू वीड्स, आणि हा किती आहे, इट इज अबाउट 45%. हे एक्झामला स्टेटमेंट येऊन गेलेलं आहे मल्टिपल टाइम्स,
ठीक आहे, की वीडमुळे किती लॉस होतो 45%, इन्सेक्टमुळे होतो 30%, डिझिजेसमुळे होतो 20%. हे स्टेटमेंट पूर्ण नोट करून घ्या. ठीक आहे. सम एस्टिमेट सजेस्ट दॅट आउट ऑफ 3 lakh स्पीसीज, ओके, द सम रिसर्चर्स बिलीव्ह दॅट, समजा 2.5 लाखपर्यंत असेल, 2.5 ते 3 लाखापर्यंत जे काही स्पीसीज आहे ऑफ द अँजिओस्पर्म्स, ज्याला अँजिओस्पर्म म्हणजे काय की क्लोज्ड सीडेड जे प्लांट्स असतात, सगळ्यात मॅच्युअर जे आपले प्लांट्स आहेत डेव्हलप झालेले, दॅट इज अँजिओस्पर्म्स. ठीक आहे. त्यांच्यामध्ये अंडर 450 डिफरंट बॉटनिकल फॅमिलीज आहेत प्रेझेंट ऑन द ग्लोब. आउट ऑफ 40% ऑफ द टोटल वीड्स, तिथे जे वीड्स आहेत आर फाउंड ओनली इन 2 फॅमिलीज. पहिले आहे पोएसी आणि ॲस्ट्रेसी. देर आर अबाउट 200 और 250 मोस्ट सिरियस वीड्स. बघा, 200 ते 250च्या दरम्यान जे आहे मोस्ट सिरियस वीड्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत, जे की नियरली 0.1% ऑफ द टोटल अँजिओस्पर्म्स इन द वर्ल्ड त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. अ डिटेल्ड अकाउंट ऑफ द डिस्ट्रीब्युशन अँड बायोलॉजी ऑफ 76 वर्स्ट वीड जे आहे हॅज बीन गिवन बाय होल्म इन 1977. आता बघा, सायप्रस रोटुंडस, ओके, सायप्रस रोटुंडस जो आहे इट रँक्स फर्स्ट in the Holmes of list of the world's worst weeds and it is reported to infest around 52 crops in 92 countries. Cyprus rotundus. ठीक आहे. हे बघा, हे जे आहे ना, दिस इज द सायप्रस रोटुंडस. हा जो ग्रास आहे याला म्हणतात सायप्रस रोटुंडस. त्यानंतर हा आहे सायनाडॉन डॅक्टिलॉन. ठीक आहे. सायनाडॉन डॅक्टिलॉन म्हणजे काय, हराळ ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे, जी गणपती बाप्पाला आपण दुर्वा म्हणून वाहतो, बरोबर आहे, हाच तो त्या ठिकाणी ग्रास आहे. ठीक आहे. सो दिस इज सायनाडॉन डॅक्टिलॉन आणि हे आहे सायप्रस रोटुंडस. ठीक आहे. सायप्रस रोटुंडस जो आहे हा सगळ्यात वर्स्ट वीड त्या ठिकाणी मानला जातो. इट इज द वर्स्ट वीड, सायप्रस रोटुंडस आणि हा सायनाडॉन डॅक्टिलॉन. हे दोघी जे आहेत ना, हे दोघी चंगूमंगू, हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी लॉस आपल्याला क्रॉप प्रोडक्शनमध्ये करताना दिसतात. आणि जिथं जिथं हे जातात ना, तिथं तिथं न्यूसन्स व्हॅल्यू मोठ्या प्रमाणावरती क्रिएट करतात. ओके, त्यांची खूप मोठ्या प्रमाणात काय न्यूसन्स व्हॅल्यू आहे, म्हणजे उगाचच काहीतरी धिंगाणा करायचा. ठीक आहे. म्हणजे स्वतः तर ग्रो होतातच, वरून क्रॉपचं प्रोडक्शन पण काय करतात, कमी करून टाकतात. ठीक आहे. यांना तुम्ही उपटायला गेले तर काय करतात की तुम्ही याला उपटायला गेले की हे वरूनच उपटून येतं. याचे खाली जे असतात ना, जमिनीमध्ये याचे नट्स असतात. जसं लसूण दिसतो का, लसूणसारखं याला खाली जे आहे एक छोटासा असा बल्ज एरिया असतो आणि त्या लसणासारखा एरिया तो खालीच जमिनीत राहून जातो. तुम्ही उपटलं की ते काय होतं, वरच्या वर उपटून येतं, तुटून येतं आणि तो बल्ज एरिया खाली राहतो. पुन्हा काही दिवसानंतर 15-20 दिवसांना पुन्हा त्याच्यापासून काय होतं, रिग्रोथ त्या ठिकाणी होताना दिसते. ठीक आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो सायप्रस रोटुंडस, याची अशी ही न्यूसन्स व्हॅल्यू आहे. ते सायनाडॉन डॅक्टिलॉन बघा, हराळ, त्याचे काय आहेत, त्याचे एक प्रकारे रनरने ग्रोथ होते. ठीक आहे. रनरने त्याचे काय होते, ग्रोथ होते, राईट. आणि याला जर तुम्ही उपटलं, ठीक आहे, एका जागेवर उपटलं, पण त्याची एक छोटीशी काडी जरी पडलेली असली शेतामध्ये, तरी सुद्धा पाणी पडल्यावरती ती पुन्हा एकदा रिग्रोथ करताना आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर याची न्यूसन्स व्हॅल्यू आहे. त्यांना पूर्णपणे शेतामधनं डिस्ट्रॉय करणं खूप जास्त अवघड जातं, राईट. त्याच्यामुळे त्यांना वेळोवेळी कंट्रोल करावा लागतो, राईट. खूप जास्त त्याच्यावरती विडीसाईड्स पण नाही, खूप लिमिटेड विडीसाईड्स अवेलेबल आहेत. आणि विडीसाईड जरी मारलं, ठीक आहे, एखादं केमिकल जरी आपण मारलं तरी काय होतं, वरचा त्या ठिकाणी हा जो पार्ट आहे हा जळून जातो आणि खालचा जो काही त्याचा जो खालचा बुंदा आहे त्याच्यापासून पुन्हा एकदा काय होतं, पुन्हा एकदा त्यापासून नवीन रिग्रोथ काही दिवसानंतर होते. ठीक आहे. त्यामुळे हे दोन वीड जे आहेत हे सगळ्या कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात अवघड जातात. ठीक आहे. देन वी हॅव द अवेना फटुआ. ठीक आहे. अवेना फटुआ हे जे आहे ना, जंगली राई याला म्हणतात. तर हे पण नाव लक्षात ठेवा, कारण की अवेना फटुआ हा जो आहे इट इज अ मिमिक्री वीड आणि याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन आलेले आहेत. इट इज अ मिमिक्री वीड ऑफ ऑफ वीट. ओके. वीट क्रॉपमध्ये जे आहे हे मिमिक्री वीड म्हणून ॲक्ट होतं. दिस इज एक्झामसाठी तुमच्या एक आयता क्वेश्चन मी तुम्हाला देतोय. ठीक आहे. नोट करून घ्या. अवेना फटुआ काय आहे, इट इज अ मिमिक्री वीड ऑफ वीट. ठीक आहे. त्यानंतर सायनाडॉन डॅक्टिलॉन जो आहे इट इज यूज फॉर दुर्वा मेकिंग. बरोबर आहे. हा पण एक्झामला क्वेश्चन येतो की दुर्वा मेकिंगसाठी कुठलं वीड वापरलं जातं, आणि वीडचं नाव असं काय आहे, तिथं हराळे असं येत नाही, तिथे नाव येतं सायनाडॉन डॅक्टिलॉन, सायप्रस रोटुंडस, ॲमॅरॅन्थस विरिडिस. तर त्यावेळेस तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की बाबा आपण जे हराळ वापरतो तिचं सायंटिफिक नेम काय आहे, ते तुम्हाला पाठ करावं लागेल. ठीक आहे. तर देन वी हॅव दिस ॲमॅरॅन्थस विरिडिस. आता हे जे ॲमॅरॅन्थस विरिडिस हे तुम्ही बघताय, हे पण एक वीडच आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि इट इज नायट्रोफाईल वीड. नायट्रोफाईल वीड म्हणजे कसं, याच्यामध्ये नायट्रोजन लविंग वीड आहे एक प्रकारे. याच्यामध्ये नायट्रोजन कंटेंट खूप जास्त असतो,
त्यामुळे याला म्हणतात नायट्रोफाईल वीड. आता या ॲमॅरॅन्थस विरिडिसची एक गंमत अशी आहे की हे वीड आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्या नॉर्मल कंडिशनमध्ये याला तर वीड म्हणतात, पण याची जे आहे याचं पण फार्ममध्ये त्या ठिकाणी कमर्शियल ग्रोईंग केल्या जाते, ॲज अ क्रॉप म्हणून पण याची काही भागामध्ये ग्रोईंग केल्या जाते. कदाचित हा जो पॉईंट आहे हा त्या ठिकाणी आपले कोकणातले मित्र असतील ते तुम्हाला एक्झॅक्टली सांगू शकतील, ठीक आहे. कारण की कोकणामध्ये जे आहे या ॲमॅरॅन्थस जे आहे तर याचं भाजी केल्या जाते, ठीक आहे. इट इज यूज ॲज अ व्हेजिटेबल पर्पज, ठीक आहे. व्हेजिटेबल पर्पज म्हणून याचा वापर केला जातो फॉर दिस ॲमॅरॅन्थस विरिडिस. याची एक प्रकारे स्टेम जी असते ना ती एक गुलाबी रंगाची याची स्टेम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि ॲज अ लिफी व्हेजिटेबल म्हणून याचं कल्टिवेशन देखील करतात, ठीक आहे. पण हे वीड पण आहे, ठीक आहे. तर बेसिकली रानभाज्या म्हणून कोकणामध्ये खूप सारे जे प्लांट्स आहेत जे की जंगलामध्ये रँडमली उगतात त्यांची रानभाजी म्हणून केल्या जाते आणि व्हेरी व्हेरी डिलिशियस त्या ठिकाणी ती लागते. त्यामुळे रोजची गोबी, फुलगोबी, बटाटा खाऊन ज्यावेळेस लोक कंटाळतात त्यावेळेस या रानभाज्यांना प्रेफरन्स दिला जातो, ठीक आहे. त्यामुळे जे आहे मुंबई साईडच्या एरियामध्ये पण मोठ्या प्रमाणावरती या भाज्या मिळतात. ओके, देन वी हॅव दिस ॲनाग्लिस ॲरव्हेन्सिस, ठीक आहे, ज्याला कृष्णनील पण म्हणतात. देन वी हॅव दिस कॉन्व्होल्वुलस ॲरव्हेन्सिस, हे पण एक त्या ठिकाणी फेमस वीड त्या ठिकाणी आहे ज्याला म्हणतात हिरणखुरी, असं याला लोकल नेम आहे. त्याचं सायंटिफिक नेम आहे कॉन्व्होल्वुलस ॲरव्हेन्सिस. आता यामध्ये बघा जवळपास आपल्याला माहिती आहे की 30,000 जे की वीड आहेत, वी नो दॅट नियरली अबाउट 30,000 जे वीड्स आहेत दे हॅव बीन लिस्टेड इन द वर्ल्ड, ठीक आहे. जगभरामध्ये हे 30,000 जे वीड्स आहेत हे लिस्टेड झाले आहेत इन वर्ल्ड. ओके, दे आर लिस्टेड इन द वर्ल्ड आउट ऑफ विच, आणि या 30,000 पैकी जे आहेत 18,000 जे वीड्स आहेत, 18,000 जे स्पीसीज आहेत याच्यातले बेसिकली स्पीसीज ऑफ दिस प्लांट्स दे कॉज सिरियस डॅमेज. ओके, हे काय करतात, दे कॉज सिरियस डॅमेज टू दी ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, हा जो आकडा आहे ना हा लक्षात ठेवा की 30,000 टोटली जे काही वीड स्पीसीज आहेत या जगभरामध्ये लिस्टेड तर झाले आहेत, पण त्याच्यामधले मेजरली बघायला गेलं तर 18,000 स्पीसीज असे आहेत जे सिरियस डॅमेज कॉज करतात. त्यानंतर यील्डमध्ये जर का आपण याचे लॉसेस बघितले, यील्डमध्ये जर आपण लॉसेस बघितले तर वीड किती पर्सेंट कॉज करेल, तर आपण जे बघितलं मागे 45% पर्यंत जे आहे वीड लॉसेस कॉज करतात. आता सोर्सेस व्हॅरी करतात, काही जागेवरती 33 to 45% असं म्हणलेलं आहे की वीड जे आहेत ते लॉसेस कॉज करतात. 2 नंबरला त्या ठिकाणी नंतर काय येईल की पेस्ट येतात, डिझिजेस त्या ठिकाणी आपल्याला येताना दिसतात, ठीक आहे. देन वीडचं जर का आपलं मुळे जे की यील्डचं रिडक्शन जर आपण बघितलं, ठीक आहे, कुठल्या क्रॉपमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त रिडक्शन दिसेल, क्रॉप रिडक्शन म्हणजे क्रॉपचं यील्ड, क्रॉप यील्ड रिडक्शन ड्यू टू वीड्स, की जर का वीडचं ग्रोथ होत राहिली एखाद्या आपल्या शेतामध्ये तर कोणता असं क्रॉप आहे की सगळ्यात जास्त त्या ठिकाणी रिडक्शन दाखवेल यील्डमध्ये, तर दॅट इज कॅरेट, ठीक आहे. कॅरेटमध्ये सगळ्यात जास्त त्या ठिकाणी यील्डमध्ये रिडक्शन दाखवतं ड्यू टू दिस वीड इन्फेस्टेशन, ते आहे 72% पर्यंत. त्यानंतर आहे शुगर बीट, काय आहे शुगर बीट आहे, शुगर बीटमध्ये किती होतं नियरली अबाउट 70%, ठीक आहे. त्यानंतर येतो, हे नोट करून घ्या, ठीक आहे, ऑनियन. ही जी सिक्वेन्स आहे ना ॲटलिस्ट ही तरी नोट करून घ्या, ती पर्सेंटेज नोट नाही केलं तरी चालेल, पण जी सिक्वेन्स आहे की सगळ्यात जास्त जे आहे लॉसेस कॅरेटमध्ये होतात, मग शुगर बीटमध्ये होतात, मग ऑनियनमध्ये होतात, त्यानंतर कॉटनमध्ये त्या ठिकाणी लॉसेस होताना दिसतात आणि नंतर येतो फायनली राईस. राईसमध्ये सगळ्यात कमी त्या ठिकाणी आपल्याला लॉसेस दिसतील, कारण की राईस मोस्टली जो आहे हा पडल्ड कंडिशनमध्ये लावला जातो आणि पडल्ड कंडिशनमध्ये जे आहे वीड्सची ग्रोथ जी आहे ती जास्त होत नाही. त्यानंतर बघा वाईल्ड ऑनियन जो आहे, वाईल्ड ऑनियन आणि वाईल्ड गार्लिक, जे की जंगली कांदा आणि गार्लिक जो काही असेल, ठीक आहे, म्हणजे की ओल्ड स्पीसीज आहेत सध्याच्या कल्टिवेटेड जे आपले ऑनियन आणि गार्लिक आहे त्याच्या ज्या ओल्ड स्पीसीज जे आहेत तर ते जे आहेत त्याला आपण वीडच कन्सिडर करतो. आणि ते जर का त्या ठिकाणी हे जर का फोरेज सोबत जर का त्या ठिकाणी खाल्लं गेलं, ठीक आहे, वाईल्ड ऑनियन वाईल्ड गार्लिक जर का फोरेज सोबत जर खाल्लं गेलं कोणाकडून ॲनिमल्सनी जर का याला खाल्लं, ठीक आहे, ॲज अ फोडर म्हणून, तर काय होतं त्याचं जे काही मिल्क ऑब्टेन होतं, ओके, इट इम्पार्ट्स
ऑफ फ्लेवर टू द मिल्क, ऑफ फ्लेवर टू मिल्क. जसं की बघा तुम्ही एक अजून एक एक्झाम्पल घ्या, पार्थेनियम हिस्टोरोफोरस, ज्याला काँग्रेस म्हणतो आपण, पार्थेनियम हिस्टोरोफोरस. ओके, हे जे वीड आहे तर हे पण जर का त्या ठिकाणी ॲनिमल्सने जर का खाल्लं तर नॅचरली जे आहे ना ऑफ फ्लेवर एक प्रकारे दुधाला येताना दिसतो. ओके, समजा आज जर का सकाळी एखादा प्लांट चुकीने जर का ॲनिमलने जर खाल्लं, आपल्या म्हशीने किंवा गाईने जर का खाल्लं आणि संध्याकाळी जर का तिचं आपण दूध काढलं तर ते दूध जे आहे ना ते स्लाइटली कसं बिटर टेस्ट त्या ठिकाणी दाखवतं, बिटर टेस्ट त्या ठिकाणी त्या दुधाची होताना आपल्याला दिसते. ठीक आहे, त्यामुळे असे वीड जे आहेत ते काहीसं आपलं जे आहे इकॉनॉमिक जे प्रोड्यूस आहे आपलं दूध त्याला पण आपल्याला खराब करताना दिसतात. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे ल्युकस ॲस्पेरा. स्टार्टिंगलाच मी सांगितलं होतं ल्युकस ॲस्पेरा, इट इज अ वीड यूज्ड अगेन्स्ट स्नेक बाईट. जर का साप चावलं तर डॉक्टरकडं जाण्यापर्यंत आपण काय होऊ शकतो, राम राम सत्य हे आपलं होऊ शकतं, बरोबर आहे. म्हणून शेतकरी काय करतात, हे ल्युकस ॲस्पेरामध्ये आयुर्वेदिक प्रॉपर्टीज आहेत, राईट. दे हॅव इम्पॉर्टंट मेडिसिनल प्रॉपर्टीज जे की स्नेक बाईटच्या विरोधात काम येतात. म्हणून जसं की एखाद्याला जर का साप जर चावला तर हे वीड त्या ठिकाणी शोधण्यात येतं आणि याचं लगेच जे आहे रस, जिथे साप चावला असेल तिथं त्याचं क्रश करून त्याचा रस जो आहे तो लावला जातो, जेणेकरून स्नेक बाईटचं जे कंट्रोल होताना आपल्याला त्याचं विष दिसून येतो. ठीक आहे, हे याला नोट करून घ्या, एक्झामला हे विचारलं जातं. ल्युकस ॲस्पेरा, व्हेरी फेमस क्वेश्चन. ल्युकस ॲस्पेरा झालं, त्यानंतर पार्थेनियम हिस्टोरोफोरस झालं, हे काय फेमस क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर पॅरासायटिक वीड एक आहे, पॅरासायटिक वीड आहे. ओके, त्याचं नाव आहे अर्जिनेटिया इंडिका. ओके, आता हे अर्जेनेटिका इंडिका हे जे वीड आहे हे काय करतं, इट इम्पेअर्स टी क्वालिटी. चहाच्या मळ्यामध्ये बेसिकली हे वीड आपल्याला जास्त करून येताना दिसतं आणि हे चहाची जी आहे क्वालिटी त्या ठिकाणी खराब करतं. ठीक आहे, त्यामुळे हे पण नोट करून घ्या. एक्झामला हे असे जे खूप इम्पॉर्टंट जे वीड्स आहेत यांची अशी नावं येतात आणि ते काय कॉज करतात, डॅमेज कुठे कॉज करतात हे पण येतं, की जसं की डॅश वीड कॉजेस रिडक्शन इन द टी क्वालिटी, असं जर क्वेश्चन आला तर त्यावेळेस तुम्हाला टिक करता आलं पाहिजे, दॅट इज अर्जेनेटिया इंडिका. ठीक आहे, देन टेफ्रोसिया पुरपुरिया एक आहे, टेफ्रोसिया पुरपुरिया. हे जे आहे ना याची बेसिकली एक लेग्युम फॅमिलीमधून हे बिलॉंग करतं, लेग्युम फॅमिलीमधनं हे वीड बिलॉंग करतं. इट इज अ कॉमन ग्रीन मॅन्युअर वीड. ठीक आहे, याला साऊथ इंडियामध्ये जे आहे इट इज यूज्ड ॲज अ ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप म्हणून किंवा याला वीड म्हणून वापर केला जातो. म्हणजे हे उगलं की याचं काय करतात, सॉईलमध्ये क्रश डाऊन करतात, कारण की त्याच्यामध्ये ग्रीन मॅन्युअर क्रॉपच्या जशा प्रॉपर्टीज असतात नायट्रोजन फिक्सेशनच्या, राईट. नायट्रोजन फिक्स करणार, त्यानंतर त्याला आपण सॉईलमध्ये क्रश केले की सॉईलचे काय होणार, सॉईल स्ट्रक्चर वगैरे इम्प्रूव्ह होणार. तर असं त्याचा हा जो आहे हा बेनिफिशियल रोल आहे बेसिकली या टेफ्रोसिया पुरपुरियाचा. सो इट इज अ बेनिफिशियल वीड. ओके, ल्युकस ॲस्पेरा पण काय आहे, इट इज एक प्रकारचं हे बेनिफिशियल वीड आहे. ओके, सर्कमस्टॅन्शियल कंडिशनमध्ये आपल्याला कामा येतं अगेन्स्ट द स्नेक बाईट. आता आपण बघूया की व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड. ठीक आहे, तर नेचर हॅज बिस्टोड द फॉलोइंग क्वालिटीज ऑन वीड. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की या जगामध्ये जी काही गोष्ट आलेली आहे, बरोबर आहे, एनिथिंग, तुम्ही असा मी असो किंवा कोणी इतर असू द्या, एनिथिंग अपॉन दिस अर्थ, ठीक आहे, याची प्रत्येकाची एक व्हॅल्यू आहे, भले आजच्या घडीला आपल्याला त्याची व्हॅल्यू माहिती असो किंवा नाही. ठीक आहे, मे बी तुम्ही करिअरमध्ये एखादं तुम्ही जर करिअर चूज केलं त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेड व्हाल, ठीक आहे, किंवा त्या ठिकाणी काय होणार, फेल होणार. ठीक आहे, पण तुम्ही फेल झाला याचा अर्थ काय, तुम्ही युजलेस आहात का, तर नाही. त्याचा अर्थ एवढाच आहे की बाबा तू ह्या जागेसाठी बनलेला नाही, तुझं इम्पॉर्टन्स जे आहे ना तर ते दुसऱ्या एखाद्या एक्स जागेसाठी आहे.
तर ती कुठली जागा आहे ती सर्च करायचं काम आपलं असतं. ओके, त्यामुळे त्याच प्रकारे वीडच्या पण काही कॅरेक्टरिस्टिक आहे. वीड पण त्या ठिकाणी खूप जास्त महत्त्वाचं त्या ठिकाणी रोल प्ले करताना दिसतात आपल्याला. फक्त गोष्ट अशी आहे की माणसाला त्या वीडचं महत्त्व माहीत नाही आहे, त्यामुळे आपण त्याला वीड असं कन्सिडर करतो की हे युजलेस आहे बाबा, असं आपण कन्सिडर करतो. पण प्रत्येक जे कुठलंही ऑर्गॅनिझम या जगामध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, प्रत्येकाचं काही ना काही व्हॅल्यू जे आहे ती प्रेझेंट आहे. ओके, तर तेच आपण आता कॅरेक्टरिस्टिक काय या वीडच्या वेगवेगळ्या खूप इंटरेस्टिंग आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही जर स्टडी केल्या तर बघा आता काय काय दिसतं आपल्याला. ठीक आहे, सगळ्यात पहिलं आहे प्रोलिफिक सीड प्रोडक्शन. म्हणजे या वीड्समध्ये जर का बघितलं ना तर त्यांना तुम्ही पाणी द्या नका देऊ, त्याला फर्टिलायझर असो नसो असो, पण याच्यामध्ये खूप एक कॅरेक्टरिस्टिक आहे की आयुष्य जे आहे ना, काय म्हणतात आपण स्ट्रगलर ज्याला म्हणतो, स्ट्रगलर, की जसं आपल्याकडे न्यूजपेपरला आपण वाचतो बघा की त्या ठिकाणी शेतमजुराचा मुलगा झाला IAS अधिकारी, किंवा मग रिक्षावाल्याची मुलगी झाली त्या ठिकाणी IPS अधिकारी, किंवा असे जे की तुम्ही असे न्यूज वाचतात, तर ते मुलं जे असतात ना ते बेसिकली वीडसारखेच असतात. एक गोष्ट समजून घ्या की त्यांना आयुष्यामध्ये काही रिसोर्सेस मिळो ना मिळो, ठीक आहे, त्यांना कदाचित रिसोर्सेसची कमतरता भासली असेल, ठीक आहे, पण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जे की स्ट्रगल करण्याचं, जे की संघर्ष करण्याची जी शक्ती होती ती खूप जास्त होती, राईट. आणि त्यांना योग्य रिसोर्सेस असो नसो, पण ते काय करतात, स्वतःचं जे की लाईफ सायकल आहे ते कंप्लीट करतात. ठीक आहे, स्वतःचं जे की ध्येय आहे ते गाठतात. तर बेसिकली मी तर म्हणेल की आपण जे आयुष्य आहे ना बेसिकली आपलं क्रॉपसारखं न जगता आपण वीडसारखं जगावं. ओके, कारण की हे मी असं का सांगतोय, तुम्ही याचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही सगळे बघितले ना तर तुम्हाला पण कुतूहल वाटेल की ज्या गोष्टीला पाणी भेटलं नाही, ज्या गोष्टीला कधी न्यूट्रिशन मिळालं नाही, ज्याला स्वतःची हक्काची जागा मिळाली नाही, असं सुद्धा जे आहे अशा कंडिशनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ती गोष्ट उभरून येते, स्वतःचं लाईफ सायकल कंप्लीट करते. खूप जास्त हाय कॉम्पिटेटिव्ह त्या ठिकाणी याचा ॲटिट्यूड असतो, हाय कॉम्पिटेटिव्ह ॲटिट्यूड त्या ठिकाणी असतो. मी तर म्हणाल याला जर का MPSC आणि UPSCच्या एक्झाममध्ये बसवलं ना तरीसुद्धा वीड जिंकून येतील, अशी गंमत आहे. कारण की खूप जास्त त्यांच्यामध्ये स्ट्रगलर असण्याची ती कॅरेक्टरिस्टिक आपल्याला प्रेझेंट आहे. ठीक आहे, आता बघा प्रोलिफिक सीड प्रोडक्शन म्हणजे खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती लार्जर नंबर ऑफ सीड्स त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात कम्पेअर्ड टू द क्रॉप्स. इन जनरलमध्ये बघितलं ॲन्युअल वीड्स जे असतात दे आर कॅरेक्टराइज बाय प्रोडक्शन ऑफ व्हेरी लार्ज नंबर ऑफ सीड्स. ओके, सीड प्रोडक्शन वॅरीज फ्रॉम 40 to 1,96,000 नंबर ऑफ सीड्स पर प्लांट. आता इथे गंमत बघा काय आहे की तुम्ही जर का वीटचं जर का सीड बघितलं ना, आता वीट क्रॉप आहे, ठीक आहे. आता मला सांगा वीट क्रॉपचा एक असा तुरा येतो, ठीक आहे, जे की पॅनिकल आपल्याला असं दिसतं वीटमध्ये. आता या वीटचा एक पॅनिकल तोडा एखाद्या दिवशी, ठीक आहे, आणि या पॅनिकलवरती आहे ना सीड मोजा आहे तुम्ही एकदा की किती सीड्स असतील वर याच्यामध्ये. ठीक आहे, एका पॅनिकलमध्ये बरं का, एका पॅनिकलमध्ये किती नंबर ऑफ सीड्स आपल्याला दिसतात, किती असतील याच्यामध्ये, 100 असतील, 50 ते 100, ठीक आहे, एवढे एकंदरीत आपल्याला सीड याच्यामध्ये दिसून येतील. पण या 50 ते 100 सीडच्या कंपॅरेटिव्हली आता इथे ॲमॅरंथ स्पीसीज बघा. अब देखो हीरो क्या काम करेगा. ॲमॅरंथ स्पीसीज ज्याला आपण मी म्हटलं होतं ना व्हेजिटेबल म्हणून पण याचं कोकणामध्ये कन्झम्पशन केलं जातं, तर हे बेसिकली एक वीडच आहे, ठीक आहे, रानभाजी म्हणून त्याचं कन्झम्पशन केलं जातं. हे एक नायट्रोफाईल पण आहे. तर याचं वैशिष्ट्य बघा आता की सीड्स बघा किती, एका प्लांटवरती, एका छोटूशा प्लांटवरती 1,96,000 सीड्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, म्हणजे बघा एक जरी प्लांटने जर का सीड बनवलं आणि त्या सीड जर का डिस्पर्सल झाल्या शेतावरती तर 1,96,000 सीड स्प्रेड झाल्यावरती पुढचे 5 वर्ष जरी सीड नाही पडलं तरीसुद्धा किती सारा वेड उगवून येऊ शकतं. ठीक आहे, बघा शेवटी काय आहे, जसं आपण जे आहे सध्या माणसाची व्हॅल्यू कशामध्ये आजच्या 21st सेंचुरीमध्ये काउंट होते, पैसा, बरोबर आहे, कितना पैसा कमाया भाई तूने, त्याच्यावर काउंट होतं. तर तसंच प्लांटमध्ये काय आहे, प्लांटच्या आयुष्यामध्ये कशावरती काउंट होणार की बाबा तुझं सीड प्रोडक्शन किती आहे, तुझं म्हणजे किती जास्त तू प्रोलिफिक वेमध्ये त्या ठिकाणी स्प्रेड होतोय निसर्गामध्ये, राईट. तर त्यामध्ये बघा 1,96,000 सीड्स. कुठं एका साईडला वीटचे जे सीड्स आहेत 40 ते 50 100पर्यंत ॲटमॅक्स दिसतात, आणि तेच बघा ॲमॅरंथसच्या किती आहेत 1,96,000. आणि एवढ्या सीड्स असल्यामुळे दिस इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर युअर एक्झाम. हे डायरेक्ट आकडा तुम्हाला येऊ शकतो की ॲमॅरंथ स्पीसीस किती वीड प्रोडक्शन करतं, नंबर ऑफ सीड्स किती प्रोड्यूस करतं. ठीक आहे, दॅट इज 1,96,000. बरं ठीक आहे बाबा, एखादं एक्झाम्पल जाऊ द्या. ठीक आहे, दुसरं बघा कस्कुटा स्पीसीस. ठीक आहे, आता इथं वीडचं किती 100पर्यंत आपण धरले
की बॉस 100 दाणे एका पॅनिकलवर येत असतील. 100 नाही येत ॲक्च्युली, 50पर्यंतच राहतात मॅक्स, पण तरी 100पर्यंत धरूया आपण. ठीक आहे, वीटमध्ये आलेच. कस्कुटा स्पीसीज बघा 16,000. चेनोपोडियम ॲल्बम बघा 72,000 सीड्स पर प्लांट आहे. एका प्लांटवरती सांगतायत ते, पर हेक्टर किंवा पर एकर नाही, पर प्लांट आहे. सायनोडॉन डॅक्टिलॉन 170. सायप्रस रोटुंडस 40. आता सायप्रस रोटुंडसच्या सीड जरी कमी असल्या तरीसुद्धा याच्यामध्ये कॅरेक्टर काय आहे की जे लवाळ्यामध्ये जे आपण म्हणतो ना, कॅरेक्टर काय आहे की जे याला गार्लिकसारखं खाली काय होतं, छोटंसं याला सकर त्या ठिकाणी येतं आणि ते जे आहे ते रिग्रोथ करत राहतं. त्याच्यामुळे हे 40 सीड जरी असले तरी या 40 कधी मरत नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे त्याचं जे आहे प्रोलिफिक वेमध्ये त्या ठिकाणी प्लांट एक्सपान्शन होत राहतं. कोमेलेनिया बेंगॅलेन्सिस 2,450. ठीक आहे. पोर्ट्युलेका स्पीसीज बघा 1,93,000. ठीक आहे. अगेन बघा जवळपास 2-2 लाखापर्यंत अरे ह्या प्लांटची साईज आहेच किती, आंब्याचं झाड आहेत की मोठे झाडं नाही आहेत. हे झाड म्हणजे खूप छोटेसे आहेत, तुमच्या गुडघ्याच्या हाईटपर्यंत पण नसतात. त्यामुळे एवढंसं असताना सुद्धा त्यांचं प्रोडक्शन बघा किती. ट्रायन्थेमा बघा 52,000पर्यंत आहे. सोलॅनम निग्रम बघा 1,78,000 आहे. इल्युसिन इंडिका बघा 41,200 त्या ठिकाणी सीड्स पर प्लांट प्रोड्यूस करतात. ठीक आहे. तर उत्सुकता बघा याची, क्युरियोसिटीने याचा विचार करा एकदा की किती सारे सीड प्रोडक्शन त्या ठिकाणी हे वीड करत असतात. सो इम्पॉर्टंट जर बघितलं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ॲमॅरॅन्थस त्या ठिकाणी लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त सीड प्रोडक्शन कोणत्याचं होतं पर प्लांट, दॅट इज ॲमॅरॅन्थस 1,96,000. त्यानंतर 2 नंबरला आहे सोलॅनम निग्रम, एक नाव लिहून घ्या. ठीक आहे. आणि 3 नंबरला हे त्या ठिकाणी पुढे गेलं पोर्ट्युलेका एक आहे, सायनाडॉन आहे. असे काही स्पेसिफिक तुम्ही 2-3 लक्षात ठेवले तरी खूप झाले. ठीक आहे. त्यांच्यावरच काय एखादं आला तर क्वेश्चन येतो. मोस्ट ऑफ द वीड सीड जे असतात ते काय असतात, बेसिकली स्मॉल इन साईज असतात. ठीक आहे. तर हे वीडचे सीड्स कसे असतात, खूप जास्त क्वांटिटीत असले तरीसुद्धा साईजमध्ये कसे आहेत, स्मॉल असतात. अँड कॉन्ट्रीब्यूट इनॉर्मस टू द सीड रिझर्व्स. वीड सीड जे असतात ते जर्मिनेट अर्लियर अँड द सीडलिंग्स ग्रो फास्टर. बरोबर आहे. वीड सीड्स काय होतात त्या ठिकाणी फास्टमध्ये जर्मिनेट होतात आणि फटाफट ग्रो करायला सुरुवात करतात कम्पेअर्ड टू द क्रॉप. त्यानंतर बघा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज अनदर वे बाय विच वीड्स वेर एबल टू स्प्रेड. सम ऑफ द पेरेनियल वीड्स आर मल्टिप्लाइड बाय व्हेरियस मीन्स लाईक ट्यूबर्स अँड नट्स. ठीक आहे. नट ग्रास. त्यानंतर रायझोम्स अँड रूट स्टॉक आहे इन ग्रासेस. आता बर्मुडा ग्रास आहे. ठीक आहे. त्यानंतर जॉन्सन ग्रास आहे. त्यानंतर आहे क्वॅक ग्रास त्या ठिकाणी एक प्रेझेंट आहे, ज्याला आपण काय म्हणतो ॲग्रोपायरन रेपेन्स आपण त्याला म्हणतो. त्यानंतर रायझोम्स आर नोन ॲज सोबोल्स. त्यानंतर हे बघा पहिलं आहे की ट्यूबर्स आणि नट्समधनं प्रोडक्शन होतं, दुसरं रायझोममधनं होतं, तिसरं आहे बल्ब प्रोडक्शन. जसं ऑनियन आहे ना तसंच बघा इथं वाईल्ड ऑनियन आणि वाईल्ड गार्लिक आहे. ठीक आहे. बल्बमधून प्रोडक्शन करतात. देन वी हॅव द रूट प्रोडक्शन. आता रूट्समधून जे आहे पुढचं प्लांट त्या ठिकाणी रेज होतं, तर ते कोणतं कॅनडा थिसल ज्याला म्हणतात, त्याचं नाव आहे सिरसियम अर्वेन्स. हे रूटपासून प्रोपॅगेट करतं. फिफ्थ वन वी हॅव स्टेम्सपासून पण प्रोपॅगेट करणारं कोण आहे, डोडर. त्याला म्हणतात कस्कुटा स्पीसीज. डोडर काय आहे, डोडर इज अ टाईप ऑफ पॅरासायटिक वीड. ठीक आहे. याच्यावरती पण बऱ्याचदा क्वेश्चन येतात. इट इज अ पॅरासायटिक वीड. कोणतं पॅरासाईट आहे ते तुम्ही मला सांगायचं. स्टेम आहे की रूट आहे, पार्शियल आहे की कम्प्लीट पॅरासाईट आहे ते सांगायचं. ठीक आहे. सिक्स्थ वन इज द ऑफसेट. ऑफसेट म्हणजे काय, आता हे ॲक्वेटिक वीड्समध्ये मोस्टली आपल्याला दिसून येतं कॅरेक्टरिस्टिक. पिस्टिया असेल, इकॉर्निया क्रॅसेपेस असेल, त्याच्यामध्ये आपल्याला ऑफसेट प्रोडक्शन दिसून येतं. सो हे आहेत बेसिकली रायझोम्स. देन वी हॅव द स्टोलॉन्स. त्यानंतर आहे आपल्याकडे इकडे ऑफसेट्स. ठीक आहे. ऑफसेट म्हणजे काय, ही जी दांडी जाते ना ही आडवी, हे असे कनेक्शन. हे जर इथून ब्रेक झालं तर हे प्लांट पुन्हा वेगळं ग्रो होऊ शकतं. ठीक आहे. देन दिस इज द बल्ब. हे ऑनियनसारखं वाईल्ड ऑनियन ज्याला आपण म्हणलो. देन दिस इज द ट्यूबर. ट्यूबर म्हणजे कसं, जसं की पोटॅटोचं प्रोडक्शन होतं ना ट्यूबरमधनं, तसंच याचं पण प्रोडक्शन होताना आपल्याला दिसून येतं. ओके. त्यानंतर वी हॅव द सीड डॉर्मन्सी. याचे थर्ड कॅरेक्टर आहे सीड डॉर्मन्सी. हे खूप याचं फेमस कॅरेक्टर आहे, ज्याच्यामुळे वीडच्या सीड लवकर संपत नाहीत. ओके. इट इज अन एफिशियंट सर्वायवल मेकॅनिझम ऑफ द सीड्स. कोणता आहे, सीड डॉर्मन्सी जो आहे हा काय आहे, इट इज द एफिशियंट सर्वायवल मेकॅनिझम ऑफ वीड्स. इट इज डिफाईन्ड ॲज अ स्टेट. ठीक आहे. सीड डॉर्मन्सी काय आहे याची डेफिनेशन ही आहे, नोट करून घ्या. ठीक आहे. व्हॉट इज सीड डॉर्मन्सी. इट इज डिफाईन्ड ॲज अ स्टेट इन विच अ वायबल सीड फेल्स टू जर्मिनेट इवन आफ्टर फेवरेबल कंडिशन्स फॉर द प्लांट ग्रोथ. म्हणजे काय, एखादं सीड जर का जमिनीमध्ये टाकलं तर काय लागतं याला, सगळ्यात पहिले पाणी लागेल. बरोबर आहे. त्याला चांगलं पाणी भेटलं, त्याला प्रॉपर सॉईल डेप्थमध्ये जर का ते प्लेस केलेलं असलं, ठीक आहे,
तर आणि त्याला प्रॉपर काय असेल, एरेशन जर का प्रॉपर मिळत असेल तर हे सीड काय होतं, जर्मिनेट होतं आणि बाहेर निघतं ॲज अ प्लांट. पण अशा बऱ्याचदा काय होतात की असं व्हायबल सीड असून पण, म्हणजे जे की जर्मिनेट होऊ शकतं असं सीड असून पण काय होतं, फेवरेबल कंडिशन्स प्रेझेंट असून पण बऱ्याचदा ते सीड काय होतं त्या ठिकाणी जर्मिनेट करत नाही, लगेच ते सीड जर्मिनेट करत नाही. ठीक आहे, त्याला एक कालावधी जाऊ द्यावा लागतो, 4 महिने, 6 महिने, 5 वर्ष. ठीक आहे, प्रत्येकाचा आपापला डॉर्मन्सी पिरियड असतो, तो गेल्यानंतरच ते सीड काय करतं, पुन्हा एकदा त्या ठिकाणी जर्मिनेट होण्यासाठी स्टार्ट करतं. तर अशी ही जी सीड डॉर्मन्सीची कॅरेक्टर जे आहे हे वीड सीडमध्ये आपल्याला प्रेझेंट दिसतं. सीड जे आहे ऑफ मोस्ट ऑफ द वीड्स एक्झिबिट वन ऑर अदर टाईप ऑफ डॉर्मन्सी. आता डॉर्मन्सीमध्ये पण प्रकार आहे, इनहेरंट डॉर्मन्सी आहे ज्याला आपण इननेट म्हणतो, नॅचरल डॉर्मन्सी ज्याला म्हणतो, किंवा मग ती इंड्युस्ड असेल. ठीक आहे, इंड्युस्ड डॉर्मन्सी किंवा एन्फोर्स्ड डॉर्मन्सी असू शकते, जसं की वाईल्ड मस्टर्डमध्ये, ब्लॅक मस्टर्डमध्ये, वाईल्ड ओट्समध्ये आपल्याला ह्या दिसून येतात. ठीक आहे, आता हे खूप जास्त महत्त्वाचं हे स्टेटमेंट आहे, याला नोट करून घ्या की ॲव्हेना फटुआ हे जे वीड आहे, ठीक आहे, ॲव्हेना फटुआ हे जे वीड आहे, इट एक्झिबिट्स ऑल दिस काइंड्स ऑफ डॉर्मन्सी. म्हणजे ॲव्हेना फटुआमध्ये 3 टाईपचे डॉर्मन्सी आपल्याला दिसून येतात. पहिले आहे नॅचरल डॉर्मन्सी, नॅचरल डॉर्मन्सी त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे इंड्युस्ड डॉर्मन्सी, इंड्युस्ड डॉर्मन्सी पण याच्यामध्ये प्रेझेंट दिसते आपल्याला. आणि थर्ड टाईप ज्याला आपण म्हणतो, ज्याला म्हणतात एन्फोर्स्ड डॉर्मन्सी, एन्फोर्स्ड डॉर्मन्सी. तर या तिन्ही प्रकारच्या डॉर्मन्सी जे आहेत या आपल्याला ॲव्हेना फटुआमध्ये दिसून येतात. आणि हा एक्झामला क्वेश्चन विचारला जातो की डॅश वीड हॅज ऑल दिस 3 काइंड्स ऑफ डॉर्मन्सी. तर कुठला आहे, दॅट इज ॲव्हेना फटुआ. ठीक आहे, नाव नोट करून घ्या. तुम्हाला कदाचित सध्या नाव प्रोनाऊन्सिएशन करायला अडचण होत असेल, कसं काय एवढं होईल, पण बघा एखादं नाव असताना ते तुम्ही फ्रिक्वेंटली ज्यावेळेस प्रॅक्टिस करता नॅचरली तुम्हाला ते बोलता पण येतं, तुम्हाला ते पाठ पण होतं. ठीक आहे, त्यामुळे फ्रिक्वेंटली याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल तर तुम्हाला ते जमेल, तुम्हाला ते लक्षात पण राहतील. ठीक आहे, जसं की तो आपला 3 इडियट्सचा मूवी आहे, बरोबर आहे. 3 इडियट्सच्या मूवीमध्ये नाही का कोण, तो आपला चतुर, चतुर कसं मस्तपैकी त्या ठिकाणी संस्कृतमध्ये आपलं ते एक स्पीच देतो. ठीक आहे, संस्कृतमध्ये देतो ना, तर तो कसा पाठ करतो, रट्टा मारतो. तर त्याच प्रकारे आपल्याला जे आहे हे वेळोवेळी तुम्ही पुन्हा पुन्हा वाचले की तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे, देन वी हॅव 4th कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज द लॉंगेविटी अँड व्हायबिलिटी ऑफ द सीड्स. आता बघा, वीड सीड जे असतात दे डू नॉट लूज देअर व्हायबिलिटी फॉर इयर्स इवन अंडर ॲडवर्स कंडिशन्स. लोटसच्या ज्या सीड्स जर आपण बघितल्या, कलेक्टेड फ्रॉम द बॉटम ऑफ द मंचुरियन लेक मधला, त्यांची व्हायबिलिटी चेक केली तर ती आफ्टर 1000 वर्षानंतर सुद्धा त्या सीड्स व्हायबल असतात. एवढी लॉंग याची व्हायबिलिटी आहे. म्हणजे 1000 वर्षापूर्वी जे सीड तयार झालेलं आहे एखाद्या प्लांटमधलं, ते आजसुद्धा जर्मिनेट होऊ शकतं. हे कॅरेक्टरिस्टिक अक्षरशः वीडच्या काही प्लांट्समध्ये आपल्याला प्रेझेंट दिसतं. स्पीसीज वाईज हे व्हॅरी करतं. वेरॅज वाईल्ड मस्टर्ड असेल, चिनोपोडियम असेल, हे 30 वर्षासाठी 20 वर्षासाठी यांची व्हायबिलिटी आपल्याला दिसून येते. वीड सीड डिस्पर्सल आणि जर्मिनेशन बघा की आता जे की वीडचं डिस्पर्सल आहे याचं कुठल्याही प्रकारे जॉग्राफिकल बाउंड्रीज नाही आहेत. ठीक आहे, कॉमन एजंट जसं की वीड डिस्पर्सलचे कोणतं आहेत, विंडमुळे डिस्पर्स होऊ शकतं, वॉटरमुळे होऊ शकतं, ॲनिमल्समुळे होतं, बर्ड्समुळे, ऑर्गॅनिक मॅन्युअर्समध्ये मिक्स होऊन स्प्रेड होऊ शकतं, किंवा ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स. म्हणजे की सपोज एखाद्याच्या फार्मवरती काय झालं, खूप सारे वीड्स होते. ठीक आहे, इथे काय झालं, उन्हाळ्यामध्ये एक ट्रॅक्टर गेलं, याने नांगरणी करून दिली. ठीक आहे, पूर्णपणे फार्म जे ते नांगरून दिलं आणि ट्रॅक्टर काय केलं, ह्या शेताच्या बाहेर निघलं. आणि दुसरीकडे एकाचं फार्म होतं, ते काय होतं, चांगलं होतं, इथे कुठल्या प्रकारे वीड नव्हतं. आता एक ट्रॅक्टर इथून निघलं आणि ते ट्रॅक्टर गेलं दुसऱ्याच्या फार्मवरती, याने याचं पण शेत काय केलं, नांगरून दिलं. ठीक आहे, आणि पुढच्या वर्षी जेव्हा रेनी सीझन आला ना, तेव्हा कळालं की जे वीड याच्या फार्मवरती होते ना, ते वीड आता याच्या पण फार्मवरती ग्रो करायला सुरुवात झालेली आहे. हे कशामुळे झालं, कारण की जे की नांगर होता, तो नांगर ह्या शेतातनं बाहेर आल्यावरती त्या नांगरावरती बरेचसे इथले जे वीडचे सीड होते ते अटॅच होऊन गेले होते आणि ते वीड सीड इकडच्या शेतामध्ये मस्तपैकी स्प्रेड होऊन गेले. स्प्रेड झाल्यामुळे त्याची ग्रोथ इकडे आपल्याला झालेली दिसते. त्याच्यामुळे ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स पण जे असतात एखाद्या वीडेड प्लॉटमधनं बाहेर आल्यावरती त्याला झटकपटक साफसफाई करून मग दुसऱ्या शेतामध्ये वापरायचे असतात. नाहीतर एका शेतातलं वीड जे आहे ते दुसऱ्या शेतामध्ये स्प्रेड होतं. पेस्ट किंवा त्या ठिकाणी एग्स जे असतील पेस्टचे ते पण त्या ठिकाणी स्प्रेड होऊ शकतात अशा पद्धतीने. देन वायडर ॲडॅप्टेबिलिटी आहे. ओके, वीड काय आहे, कुठल्याही एन्व्हायरमेंटमध्ये त्या ठिकाणी सर्वाईव्ह करू शकतात. द्यावं वायडर त्या ठिकाणी ॲडॅप्टेबिलिटी.
दे हॅव द ॲबिलिटी टू थ्राईव्ह अंडर ॲडवर्स कंडिशन्स ड्यू टू मॉर्फोलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल कंडिशन्स. एक्झाम्पल बघा, ट्रायन्थेमा आहे, त्यानंतर सोर्गम हेल्पेन्स आहे, सॅचरम स्पॉन्टिनियम आहे. हे वीड्स वेगवेगळ्या कंडिशनमध्ये त्या ठिकाणी ग्रो करू शकतात. ड्रायर एरियाजमध्ये पण ग्रो करू शकतात, त्यानंतर वेट कंडिशनमध्ये पण ग्रो करू शकतात, वॉर्म कंडिशनमध्ये पण ग्रो करू शकतात, हॉट कंडिशनमध्ये पण ग्रो करू शकतात. ठीक आहे, तर असे याच्या मल्टिपल त्या ठिकाणी वायडर स्केलवरती याची ॲडॅप्टेबिलिटी दिसून येते. मॉडिफाईड स्ट्रक्चर इन ऑर्डर टू कम्पीट विथ द क्रॉप प्लांट्स. दे आर प्रोव्हाइडेड विथ हुक्स, स्टिफ हेअर्स, थॉर्न्स अँड स्पाइन्स. ओके, आर्किमॉन मॅक्सिकाना याचा एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. झॅन्थियम आहे, ट्रिब्युलिस आहे, ॲचॅरॅन्थिस स्पीसीज आहेत. तर हे काय आहेत, यांना हुक्स असतात किंवा त्या ठिकाणी थॉर्न्स असतात. त्याच्यामुळे काय होतं की हे इझिली काय करू शकतात, कॉम्पीट करू शकतात विथ द क्रॉप प्लांट्स. अदर कॅरेक्टरिस्टिक फीचर बघा याच्यामध्ये काय, दे हॅव द कॅपॅसिटी टू जर्मिनेट अंडर व्हॅरिड कंडिशन्स बट व्हेरी कॅरेक्टरिस्टिकली सीझन बाउंड त्या ठिकाणी हे असतात. ठीक आहे, वीड कसे असतात, सीझन बाउंड पण असतात. म्हणजे खरीफमध्ये उगणारं एक जे वीड असेल ते खरीफ सीझनमध्येच उगेल. ओके, समजा एक शेत आहे, आता या शेतावरती ना 100 प्रकारचे स्पीसीजचे जे आहे सीड पडलेले आहेत असं समजा. ठीक आहे, वीडचे सीड्स पडले आहेत. पण खरीफच्या सीझनमध्ये जर तुम्ही बघितलं, जूनमध्ये ठरलेलेच वीड्स तुम्हाला उगताना दिसतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा रब्बीचं क्रॉप लावशाल ना, रब्बीच्या क्रॉपला तुम्हाला वेगळेच त्या ठिकाणी वीड्स उगलेले दिसतील. ठीक आहे, त्यानंतर समरमध्ये बघशाल तर वेगळेच सीड तुम्हाला उगलेले दिसतील, वेगळेच प्रकारचे वीड स्पीसीज दिसतील. तर हे कशामुळे आहे, कारण की ह्या ज्या 100 स्पीसीज होत्या या कशा आहेत, या सगळ्या एकाच सीझनमध्ये किंवा अशा कधी पण उगणाऱ्या नाही आहेत. प्रत्येकाचा आपापलं सीझन ठरलं आहे. जसं की वीट क्रॉप आहे, वीट क्रॉप आपल्याकडे कधी येतो, फक्त रब्बी सीझनलाच ग्रो करतात ना, बरोबर आहे. वीट इज ग्रोन इन द रब्बी सीझन. तशाच प्रकारे त्या ठिकाणी आपल्याकडे दुसरं आहे मेज आपण कधी पण लावू शकतो आपण, खरीफमध्ये, रब्बीमध्ये, समरमध्ये लावतो. ठीक आहे, याला सीझन बाउंड नाही आहे हा. ठीक आहे, त्यानंतर अजून कोणतं आहे आपल्याकडे बघा, सोयाबीन आहे. सोयाबीन आपण त्या ठिकाणी थंडीत लावतो का नाही, याची आपण खरीफमध्येच सोईंग करतो. तर हे जसे क्रॉप्स असतात की वीट रब्बी सीझनमध्येच येणार, सोयाबीन खरीफमध्येच येणार, तशाच प्रकारे वीड्स पण जे असतात हे कसे असतात, सीझन बाउंड त्या ठिकाणी असतात. ओके, देन द पीक पिरियड ऑफ जर्मिनेशन जर आपण याचा बघितला, दे ऑलवेज टेक प्लेस इन सर्टन सीझन्स इन रेग्युलर सक्सेशन इयर आफ्टर इयर. जर्मिनेशन सिंक्रोनायझेशन जे असतात बिटवीन वीड्स अँड क्रॉप प्लांट्समध्ये दिसून येतं. ठीक आहे, म्हणजे वीडच्या सीड ज्या आहेत, जसे की क्रॉप प्लांट जर्मिनेट व्हायला सुरू करतात त्याच्याच सोबतीने वीडच्या पण सीड आपल्याला जर्मिनेट होताना दिसतात. वीड जे असतात ते फ्लावर अर्लियर अँड मॅच्युअर अहेड ऑफ द क्रॉप दे इन्फेस्ट. ठीक आहे, मी तेच सांगितलं तुम्हाला, हे खूप खतरनाक जे आहेत हे माणसं आहेत. ठीक आहे, तर कॉम्पिटेटिव्ह आहेत, खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह यांच्यामध्ये काय ॲबिलिटी आहे. कारण की हे काय करतात, तुम्ही जर का एखादं क्रॉपचं सीड त्या ठिकाणी टाकलं आणि वीडचे सीड तर प्रेझेंट असतंच, तर काय होतं, हे जर्मिनेट तर जवळपास सोबतच होतात. पण वीडचं एक खासियत आहे की हे प्लांट जे क्रॉपचं प्लांट मोठं होऊन फ्लावरिंग देण्याच्या अगोदरच वीड मोठं होतं, वीडला फ्लावरिंग पण येते आणि सीड पण निघून लगेच डिस्पर्स करून टाकतात आणि त्याच्यानंतर हळूहळू मग क्रॉप येतं. ठीक आहे, त्याच्यामुळे एक प्रकारे रेस जशी लावतात तशा प्रकारे वीडची वैशिष्ट्य आहे की हाय कॉम्पिटेटिव्ह ॲबिलिटी त्यांच्यामध्ये, जेणेकरून ते फास्टमध्ये फ्लावरिंग करतात, फास्टमध्ये काय करतात, मॅच्युअर करतात आणि सीड्स ड्रॉप करतात. राईट, रॅपिड एस्टॅब्लिशमेंट अँड ग्रोथ ऑफ वीड सीडलिंग. रॅपिडली त्या ठिकाणी ते एस्टॅब्लिश करतात, ग्रोथ व्हायला स्टार्ट करतात. टॉलरन्स आहे त्यांना टू शेडिंग इफेक्ट बाय द क्रॉप्स ॲट द टाइम ऑफ एस्टॅब्लिशमेंट. क्विक रिस्पॉन्स आहे टू अवेलेबल सॉईल मॉइश्चर अँड न्यूट्रिएंट्स. म्हणजे थोडं जरी न्यूट्रिएंट आपण शेतामध्ये युरिया फेकला किंवा दुसरं फर्टिलायझर टाकलं, थोडं जरी सॉईल मॉइश्चर अवेलेबल असलं की हे काय करतात, हे क्विकली त्या ठिकाणी ग्रो करायला सुरुवात करतात. मोस्ट ऑफ द वीड जे असतात त्यांना काय C4 टाईप ऑफ फोटोसिंथेसिस ॲबिलिटी प्रेझेंट आहे, ज्याच्यामुळे त्यांना ॲडेड ॲडव्हान्टेज मिळतो ड्युरिंग द मॉइश्चर स्ट्रेस. कारण की C4 प्लांट जे असतात ना, दे कॅन हँडल अबायोटिक स्ट्रेस कंडिशन्स. अबायोटिक जे की स्ट्रेस कंडिशन्स असतात, म्हणजे की वॉटर स्ट्रेस असेल, हीट स्ट्रेस असेल, ते त्या ठिकाणी सस्टेन करू शकतात, टॉलरेट करू शकतात अशा कंडिशनमध्ये. रिलेटिव्ह इम्युनिटी जे आहे, ठीक आहे, टू पोस्ट सीडिंग सॉईल डिस्टर्बन्सेस प्रॅक्टिसेस. त्यानंतर हे काय झालं, एक प्रकारे इम्युनिटी त्या ठिकाणी त्याला आली प्लांटला. राईट, देन दे पोजेस एक्सटेन्सिव्ह रूट सिस्टम आहे, डीप रूट सिस्टम आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये क्रिपिंग टाईप पण दिसतात, डीपर रूट सिस्टीम पण दिसते. त्यामुळे एक प्रकारे खोलवरती जाऊन जे आहे वॉटर एक्स्ट्रॅक्शनचं याच्यामध्ये ॲबिलिटी असते, त्यामुळे याला खूप जास्त पाणी पण लागत नाही. राईट, मिमिक्री याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, इकायनोकोलोनम इन राईस.
हे काय आहे, इट इज अ मिमिक्री वीड. हे एक्झाम्पल नोट करून घ्या, एक्झाम्पल नोट करून घ्या. एक्झामला येतं की डॅश इज अ मिमिक्री वीड इन राईस. तर कोणता आहे, इकायनोक्लोआ कोलोनम. मिमिक्री वीड म्हणजे काय की तुम्हाला हे कळत पण नसेल की इथे वीडचं क्रॉप पण आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यासोबत जे आहे वीड पण प्रेझेंट आहे. तर हे दोघे बेसिकली जे आहे राईस आणि दिस इकायनोक्लोआ कोलोनम हे तुम्हाला सेमच दिसतात. याला आयडेंटिफाय करणं खूप टफ आहे की कोणतं त्या ठिकाणी राईस आहे आणि कोणतं वीड आहे. ठीक आहे, तर त्याला मिमिक्री म्हणतात. एक प्रकारे आपण कोणाची नक्कल कशी काढतो, तर तसं एक प्रकारे राईसमध्ये जे आहे इकायनोकोलोनम जो वीड आहे हा काय करतो, याची नक्कल काढतो. ठीक आहे. इट रिसेंबल द क्रॉप प्लांट्स. व्हॉट इज मिमिक्री वीड, तर इट रिसेंबल्स द क्रॉप प्लांट्स. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स कसे असतात, सिमिलर असतात. लीफ त्या ठिकाणी दिसायला सारखं असतं, कलर सारखा असतो. ठीक आहे, प्लांटची हाईट पण जवळपास सारखीच ग्रो करतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते डिफरन्शिएट करणं टफ जातं. रेजिस्टन्स जे आहे टू हर्बिसाइड्स इन यूज, दस वीड्स आर कॉल्ड ॲज एक्सलंट कॉम्पिटिटर्स. राईट, दे आर द एक्सलंट कॉम्पिटिटर्स. कारण की हर्बिसाइड जर का आपण कंटिन्युअसली काय करतो, आपण जर का सपोज एक हर्बिसाइड डेव्हलप केलं जे की एक प्रकारचं वीडला किल करत होतं. ठीक आहे, हे हर्बिसाइड जर याच्यावर स्प्रे केलं की हे वीड जे आहे ते मरून जायचं. ठीक आहे, पण जर का कंटिन्युअसली आपण हेच हर्बिसाइड 5-7 वर्ष जर याच्यावर वापरत राहिलो ना कंटिन्युअसली, म्हणजे प्रत्येक सीझनला असे वीड्स मारण्यासाठी, तर हे वीड काय करतं, हे लगेच स्वतः स्टडी करतं की अरे हे आपण ह्या मेकॅनिझमने आपण मरतोय. राईट, तर ते स्वतःमध्ये काय करतं, मॉडिफिकेशन करतं. ठीक आहे, याच्यामध्ये काहीतरी बायोकेमिकल जे आहे स्वतःच्या प्लांटमध्ये काय करतं, नॅचरली ते मॉडिफिकेशन करतं आणि त्याच्यानंतर मग जे त्या ठिकाणी त्याचं पुढचं जनरेशन येतं ते त्या ठिकाणी हे हर्बिसाइड याच्यावरती मारलं जरी आपण तरीसुद्धा नाही मरूंगा असं ते म्हणतं, झुकेगा नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जे वीड आहे मग हे काय होतं, एक प्रकारे रेजिस्टंट होतं. काय होतं, रेजिस्टंट टू हर्बिसाइड्स. काही पण काय सांगता सर, असं कुठे होतं का, होतं. वीड एवढे हुशार असतात. ठीक आहे, त्यांच्यामध्ये तशी आतापर्यंत बरेचसे त्या ठिकाणी डेव्हलप पण झालेले आहे. एक्झाम्पल देऊ का तुम्हाला, घ्या एक्झाम्पल. आयसोप्रोट्युरॉन जे आहे, तर हे जे आहे पहिले वीड्सला किल करायचं. वीड्सला काय करायचं, किल करायचं इन व्हीट क्रॉप. व्हीट क्रॉपमध्ये बेसिकली हे त्या ठिकाणी स्प्रे केले की वीड्सला किल करायचं. आता या वीडमध्ये ॲव्हेना फटवा नावाचा एक वीड होता. ठीक आहे, कोणता होता, ॲव्हेना फटवा. जस्ट अ मिनिट. ओके, ॲव्हेना फटवा पण याच्यामध्ये एक वीड होता आणि त्यासोबतच काय होतं, एक फॅलॅरिस मायनर पण एक वीड होता. ठीक आहे, असे आणि अजून मल्टिपल वीड स्पेसिस होते याच्यामध्ये. ठीक आहे, आता आयसोप्रोट्युरॉनमुळे काय व्हायचं की वीट क्रॉपमध्ये हे मारलं विडीसाइड की सगळे वीड मरून जायचे आणि वीट क्रॉप काय व्हायचं, आपलं प्रोटेक्ट व्हायचं फ्रॉम द वीड्स. मल्टिपल इयर्स काय केलं, याचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना हे खूप आवडलं विडीसाइड. पण शेतकऱ्यांनी काय केलं, आवडलं आणि इतका वापर केला कंटिन्युअसली विडीसाइड जे ते चेंजच नाही केलं, कंटिन्युअसली हेच हर्बिसाइड वापरत राहिले. आणि याच्यावरनं हे फॅलॅरिस मायनर म्हणला ठीक आहे भाई बदला लेगा, सबका बदला लेगा. ठीक आहे, मग फॅलॅरिस मायनरने काय केलं, स्वतःमध्ये बायोकेमिकल चेंजेस क्रिएट केले आणि आजच्या घडीला फॅलॅरिस मायनर हे आयसोप्रोट्युरॉनमुळे मरत नाही. हे झालं याचं बेस्ट एक्झाम्पल. कारण की फॅलॅरिस मायनर काय, हा आता झाला रेजिस्टंट. ओके, इट हॅज गॉट रेजिस्टंट टू दिस विडीसाइड दॅट इज आयसोप्रोट्युरॉन. आणि हे बेस्ट एक्झाम्पल आहे तुमच्या एक्झामसाठी. ठीक आहे, एक्झामला हा क्वेश्चन येतो की विच ऑफ द फॉलोइंग इज विडीसाइड रेजिस्टंट वीड कोणतं, याच्यातलं आयसोप्रोट्युरॉनला वीटमध्ये काय आहे रेजिस्टंट कोणतं आहे, तर दॅट इज द फॅलॅरिस मायनर. हे नोट करून घ्या एक्झाम्पल. ठीक आहे, बऱ्याचदा एक्झामला विचारलं गेलेलं आहे MPSC पासून JRF, SRF, त्यासोबत नेट, त्यासोबत CET सगळ्याच एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की फॅलॅरिस मायनर इज अ वीड दॅट इज ग्रोन इन व्हीट क्रॉप, इट इज रेजिस्टंट टू आयसोप्रोट्युरॉन विडीसाइड. ओके, आता
आता याचे जर आपण इम्पॉर्टन्स बघितले, बेनिफिट्स बघितले किंवा याला आपण ॲडव्हान्टेजेस म्हणू शकतो, तर बेसिकली काय वीड्स काय करतात, दे ॲड दी ऑर्गॅनिक मॅटर अँड न्यूट्रिएंट टू द सॉईल ऑल्सो. बरोबर आहे, कारण की याच्यामध्ये जसं आपण बघितलं की काय म्हणतो त्याला आपण नायट्रोफाईल, त्या ठिकाणी बरेचसे वीड्स आहेत जे की नायट्रोजन लिव्हिंग वीड्स आहेत, राईट. जसं की झॅन्थियम स्ट्रोमॅरियम आहे, ठीक आहे. त्यानंतर बवाची आहे, देन वी हॅव द लेग्युमिनस वीड्स आहेत. हे काय करतात, दे ॲड द नायट्रोजन टू द सॉईल. त्यानंतर सेव्हरल स्पीसीज जे आहेत जसं की टेफ्रोसिया पुरपुरिया, क्रोटॉन स्पीसीज आहे, दे आर यूज एज ग्रीन मॅन्युअर्स. हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. इकॉर्निया क्रेसेपिस जे आहे, पिस्टिया स्टॅटिओटिस आहे, दीज आर यूज फॉर दी कंपोस्टिंग ऑल्सो. त्यानंतर काही वीड जे असतात दे चेक द विंड, वॉटर अँड सॉईल इरोजन. बरोबर आहे, वीड्स काय करतात, जे की सॉईल इरोजन असेल, विंड इरोजन असेल, वॉटर इरोजन असेल, ते कंट्रोल करायचं काम करतात. जसं की चेनोपोडियम अल्बम आहे, हे काय करतं, इट इज यूज्ड ॲज अ मल्च टू रिड्यूस द इव्हॉपरेशन लॉसेस. ॲग्रोपायरन रेपिन्स आहे, ज्याला क्वॅक ग्रास असं म्हणतात, ते काय करतं, इट इज यूज टू कंट्रोल द सॉईल इरोजन, कारण की त्याची रूट सिस्टम कशी आहे, प्रोलिफिक आहे, इट होल्ड द सॉईल प्रॉपरली. सम वीड्स काय, दे आर यूज्ड ॲज द फोडर. बरोबर आहे, फोडर म्हणून पण आपण मोस्टली काय आहे, जे की तण काढल्यानंतर आपण ते तण काय करतो, सगळेच जे की काय म्हणतो वीड्स जे असतात ते प्रॉब्लेमॅटिक नसतात. जसं की पार्थेनियममुळे काय होतं, वीड्सचं आपलं ते जर का प्राण्याने खाल्लं तर काय होतं की दुधाची चव त्या ठिकाणी बिटर टेस्ट लागते. पण जर का हरियाली आहे, ठीक आहे, हराळ जी आपली ग्रास आहे, ज्याला सायनोडॉन डॅक्टिलॉन आपण म्हणतो, किंवा सेंचरस सिलेरियस आहे, हे वीड जर का आपण काय करू शकतो, वी कॅन फीड देम टू द ॲनिमल्स. ठीक आहे, त्याच्यामधनं आपल्याला मग दूध वगैरे पण आपल्याला प्राण्यांपासून मिळतं. सम वीड्स आर यूज्ड ॲज लिफी व्हेजिटेबल, राईट. ॲमॅरॅन्थस विरिडिस जे मी सांगितलं होतं बघा इथं, ॲमॅरॅन्थस विरिडिस. ॲमॅरॅन्थसलाच कोकणामध्ये बघा माठ असं म्हणतात, ठीक आहे, माठ म्हणतात, ठीक आहे. एक अशी लाल रंगाची, गुलाबी रंगाची याची स्टेम त्या ठिकाणी आपल्याला कलर दिसतो. ओके, पालेभाजी आहे ही. त्यानंतर कुंजरूची पण भाजी केल्या जाते, डायजेरिया ॲर्वेन्सिस. घोळाची भाजी केल्या जाते, पोर्ट्युलॅका स्पीसीज. पाथरीची पण भाजी केल्या जाते, दॅट इज लॅक्ट्युका रुन्सिनेटा. ओके, तर दीज आर डिफरंट टाईप्स ऑफ वीड्स ज्याला लिफी व्हेजिटेबल म्हणून वापर केला जातो. ओके, सम वीड्स हॅव द मेडिसिनल युजेस. बरोबर आहे, जे मी तुम्हाला सांगितलं होते, गुम्मा म्हणतात त्याला, नॉर्मल आपलं कॉमन नेम. त्याचं सायंटिफिक नेम आहे ल्युकस ॲस्पिरा. हे स्नेक बाईटच्या अगेन्स्ट यूज होतं, इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम. कॅलोट्रोपिस प्रोसेरा जो आहे हा गॅस्ट्रिक ट्रबलसाठी, स्किन डिसऑर्डरसाठी ॲर्गेमॉन मॅक्सिकाना हे कामं येतं. फायलॅन्थस नेरोरी, इट इज यूज्ड अगेन्स्ट द जॉइंडिस. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम. ठीक आहे, फायलॅन्थस नेरोरी हे काय जॉइंडिससाठी वापर करतात. स्ट्रायगा ओरोबॅन्चॉइडिस जो आहे दॅट इज फॉर द डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी वापरतात. त्यानंतर पिवळा धोत्र जे असतं, ठीक आहे, ज्याला आपण ॲर्झिमॉन मॅक्सिकाना म्हणतात, दिस इज यूज्ड अगेन द स्किन डिझिजेस. त्यानंतर इक्लिप्टा इरेक्टा जो आहे हे कफ आणि हेअर ऑइलमध्ये पण याचा वापर केला जातो. हे जे बरेचसे आपले सायंटिफिक नेम्स आहेत ना, तुम्ही एखाद्या जर का आयुर्वेदिक दुकानामध्ये गेले, जसं की पतंजलीच्या एखाद्या वेळेस तुम्ही शॉपमध्ये जर का गेले, किंवा अजून दुसरं एखादं आयुर्वेदिक जर तुमच्याकडे घरी हे असतील, काय कुठली औषधं जर असतील, त्याच्या बॅक साईडला तुम्ही जर कंटेंट जे आहे ना त्याच्यावरती चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला यांच्यामधलं कुठला ना कुठला सायंटिफिक नेम तुम्हाला 100% दिसणार म्हणजे दिसणार. ठीक आहे, आपल्याकडे अशी भरपूर सारी लिस्ट आहे आणि त्या सगळ्या लिस्टमधनं कोणते ना कोणते हे सगळे वीड प्लांट्स असतात ज्याच्यापासून ते आयुर्वेदिक औषधं तयार केल्या जातात. ठीक आहे, त्यासोबत बघा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पण आहे, जसं की सॅचरम स्पॉन्टिनियम आहे, याचा थॅचिंग पर्पजसाठी वापर केला जातं किंवा शुगरकेन व्हरायटीज ब्रीडिंग करण्यासाठी, हार्डिनेससाठी वापर केला जातो. नटग्रास आहे, ज्याला आपण सायप्रस रोटुंडस म्हणतो, याचं इसेन्स स्टिक्स म्हणजे अगरबत्ती जे असते आपल्या घरामध्ये ज्या काही अगरबत्त्या बनतात या कशापासून बनतात, त्या लवाळ्यापासून बनतात. ठीक आहे, लवाळ्याचं त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याचा ग्रास जो आहे तो क्रश करून यूज केला जातो. देन वी हॅव द अँड्रोपोगन ऑन सिम्पोगन स्पीसीज जे आहे त्याचं ॲरोमॅटिक ऑइलचं एक्स्ट्रॅक्शन काढलं जातं. त्यासोबतच अल्कली सॉईल जे असतात त्याचा रिक्लेमेशनसाठी पण वापर केला जातो. ठीक आहे, जो आर्जिमोन मॅक्सिकाना आहे याचं ॲप्लिकेशन केली, याची पावडर जवळपास 2.5 टन्स पर हेक्टर, तर अल्कली सॉईलला रिक्लेम करण्यासाठी आपल्याला काम येतं. त्यानंतर काही जे काही वीड्स असतात ते खूप जास्त सुंदर दिसतात, राईट, त्यामुळे त्यांचा ऑर्नामेंटल आणि हेज प्लांट्स म्हणून पण वापर केला जातो. जसं की घाणेरी आहे, लँटेना कॅमेरा ही जी घाणेरी आहे हे एक प्रकारचं वीडच आहे, तर त्याचा आपण ॲज अ हेज प्लांट म्हणून वापर सध्या करतो. त्यानंतर पोर्टोलॅका स्पीसीज जे आहे त्याचे ब्युटिफुल फ्लावर्स येतात, त्याचा आपण काय करतो शहरामध्ये ॲज अ ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणून लोक कुंड्यांमध्ये लावायला वापरतात. काही वीड जे असतात त्यांच्या काही निमॅटिसायडल प्रॉपर्टीज पण आहे, निमॅटोडला किल करणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत, जसे की कॉर्टेलॅरिया स्पीसीज, कॅलोट्रॉपिस, पार्थेनियम यांच्या सगळ्यांमध्ये जे आहे निमॅटिसायडल प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामुळे
पार्थेनियम जो आहे ना, ज्याला आपण काँग्रेस ग्रास म्हणतो, तर याचा वापर जो आहे आता बरेचसे जे की ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स येतात ज्याच्यामध्ये निमॅटिसायडल प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, म्हणजे जे म्हणतात की आम्ही निमॅटोडला कंट्रोल करू शकतो, तर त्याच्यामधलं तुम्ही जर कंटेंट बघितलं पार्थेनियमचं तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये दिसून येतो. ठीक आहे, NO2 SO2चं एअर पोल्युशन जे आहे हे वाईल्ड मस्टर्ड चिक वीडमुळे काय होतं आपण त्या ठिकाणी डिटरमाइन करू शकतो. पेपर पल्प, बायोगॅस, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ एडिबल प्रोटीन्स त्याच्यामध्ये वापर होतो. रिलिजियस पर्पजसाठी जसं की आपण दुर्वा बनवण्यासाठी त्या ठिकाणी हरळाचा वापर करतो. आघाडा, मका याचा आपण वेगवेगळ्या रिलिजियस पर्पजसाठी पण आपल्याला त्याचा फायदा होताना दिसतो. ठीक आहे, हे आत्ता आपण बघितलं सगळे हार्मफुल इफेक्ट्स वगैरे. ठीक आहे, आता हे काय, दिस इज द लॉस इन द क्रॉप यील्ड्स ड्यू टू वीड्स. कसे कसे इथे लॉसेस होतात बघा, की 41% पर्यंत रिडक्शन इन यील्डमध्ये होतं इन राईस. ठीक आहे, देन 16% वीटमध्ये होऊ शकतं, मेजमध्ये 39.8%. ठीक आहे, हे बेसिकली काय होतं, लॉसेस होतात ड्यू टू दिस वीड इन क्रॉप प्रोडक्शन. देन वी हॅव दिस क्रॉप्स, पेस्ट आणि अल्टरनेट होस्ट. जसं की बघा आता रेड ग्राम आहे, रेड ग्रामचा वरती जो काही ग्राम कॅटरपिलर येतो ना, हा ग्राम कॅटरपिलर पहिले काय करतो, बांधावरती वगैरे ॲमॅरॅन्थस असेल, धतुराचे जे प्लांट्स असतील त्याच्यावरती हा पहिले फीड करतो. आणि जसं की रेड ग्रामचं क्रॉप ग्रो होताना त्याला दिसलं की लगेच काय करतो, हा वीड इथून उठतो, पेस्ट उठतो आणि हा कुठे जातो, या क्रॉपवरती जाऊन अटॅक करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे जर का तुम्हाला कुठल्या प्रकारचं जर का कंट्रोल करायचं असेल ह्या सगळ्या पेस्टचा, तर त्यासाठी आपल्याला पहिले हे जे काही अल्टरनेट होस्ट आहेत यांना आपल्याला किल करावं लागेल. हे आपले बांधावरती असतात किंवा आपल्या शेतामध्ये ग्रो झालेले प्लांट्स असतात, यांना जर आपण कंट्रोल केलं तर नॅचरली काय होईल, आपण याला कंट्रोल करू शकू, हे जे काही सगळे पेस्ट आहेत. आता पर्ल मिलेटमध्ये जो की इरगॉट नावाचा मोठा डिझीज आपल्याला कॉज होताना दिसतो. ठीक आहे, आता हा काय करतो, हा सेंचरस सिलॅरियसवरती शिफ्ट होऊन जातो. ठीक आहे, ज्यावेळेस क्रॉप नसेल आपल्या फील्डवरती त्यावेळेस या सेंचरस सिलॅरियसवरती शिफ्ट होतो, जे बांधावरती ग्रो करत असतं. आणि जसं की आपण पुढच्या सीझनला बाजरी लावली, पर्ल मिलेट लावला की लगेच याच्यावरनं काय होतं, तो शिफ्ट होऊन त्या ठिकाणी त्याचे स्पोर्स इकडे ट्रान्सफर करतो ऑन दिस पर्ल मिलेट. तर अशा प्रकारे याचे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. काही हेल्थ प्रॉब्लेम जसे की काही फायदे पण करतात. ठीक आहे, काही वीड जे आहेत ते मेडिसिनल युजेससाठी पण कामं येतात आणि काही वीड जे असतात ते आपल्या डोक्याला किरकिरी पण करतात, हेल्थ प्रॉब्लेम कॉज करतात. बघा, हे फिवर अँड अस्थमा हे कशामुळे होतं, पोलन ऑफ एम्ब्रोझिया आणि फ्रान्सेरियामुळे होतं. डर्मॅटिटिस जे आहे हे पार्थेनियममुळे होतं आणि एम्ब्रोझियामुळे होतं. एखाद्या शेतामध्ये जर पार्थेनियम जर खूप जास्त ग्रो झालेला असेल, ठीक आहे, तिथून तुम्ही जर का फिरून आले तर त्याच्यानंतर तुम्हाला हाताला खाज येण्याची दाट शक्यता असते. ठीक आहे, डर्मॅटिटिसचा तो इरिटेशनचा कॉज होऊ शकतो. इचिंग आणि इन्फ्लेमेशन जे ओर्टिका स्पेसिसमुळे होतं. आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस, व्हेरी मच फेमस क्वेश्चन फॉर युअर एक्झाम. आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस हा कोणत्या त्या ठिकाणी वीडमुळे होतो, दॅट इज ड्यू टू द ब्रश वीड्स. त्यानंतर मलेरिया जो आहे, त्यानंतर फिलॅरिया हे जे की मॉस्किटोमुळे कॉज होतात. हे कशामुळे होतात, दीज आर ड्यू टू द ॲक्वॅटिक वीड्स लाईक पिस्टिया लॅन्सिओलेटा, सॅल्विनिया ॲरिक्युलेटा. ठीक आहे, यांच्यामुळे हे जे काही असतात हे हेल्थ प्रॉब्लेम्स आपल्याला कॉज होऊ शकतात. ठीक आहे, सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. तुम्हाला इंट्रोडक्टरी लेक्चर कसं वाटलं नक्की मला कळवा. ठीक आहे, आणि असंच अभ्यास करत राहा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ द वीड्स. ओके, थँक्यू.